जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरस्वत वक्रतुंड त्रिनेना शास्त्राचा वाटपाये संना संकष्टी पावावे निर्वाणी पुस्तक आहे ती मुलांना चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करा. आज पालक म्हणून ती तुमची जबाबदारी. दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप मनाला भिडणारी गोष्ट आहे, जी मनाला भेटली होती. शाळेमध्ये ते कोर्स किंवा ते जे काही प्रशिक्षण आहे ते राबवलं गेलं पाहिजे. कारण की त्या जेव्हा आत्मनिर्भर होतील, स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतील, निदान 100% नाही तर 50% तरी त्याच्यातून ते वाचू शकतील. बरोबर आहे की नाही? त्यामुळे ह्या गोष्टी त्यांना सांगणं आणि त्यांच्याकडनं ते प्रशिक्षण करून घेणं गरजेचं आहे. भले त्यांना पुढे जाऊन 20% 30% मार्क कमी पडू दे, पण त्यांच्याकडे ह्या गोष्टींचं जातीने लक्ष द्या आणि त्यांच्याकडनं करून घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गाने जसं काही गोष्टींना कसं कमळाचं फूल आहे समजा किंवा एक गुलाबाचं फूल आहे, त्यांना एक निसर्गाने एक सुरक्षा कवच दिलेलं आहे. कमळाचं फूल किती सुंदर असतं, पण आपण तो चिखल तोडून तो गाळ तोडून त्याच्यामध्ये जात नाही, ते पाण्याच्या दलदलीमध्ये असतं आणि आपण कोणी शक्यतो त्याच्यात उतरत नाही आणि तो फूल तोडण्याचा प्रयत्न करत नाही. त्याला एक निसर्गाने संरक्षणच दिलंय ना थोडक्यात. आणि आता गुलाबाचं फूल समजा, गुलाबाचं फूल किती सुंदर असतं, तोडायला गेला तर काटा टोचतो किंवा ते शक्यतो हे जे काटे आहेत ते निसर्गाने त्याला एक संरक्षण रूपात बहाल केलेले आहेत. त्या पद्धतीने आता आपल्या मुलींना आपण एक संरक्षण कसं तयार करायचं, कसं बहाल करायचं, तर ह्या प्रशिक्षणामार्फत आपण आपल्या मुलांना तसं एक स्वतःला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करूया. पुढे जाऊन मला सांगावं वाटतं की पालक म्हणून तुमची जबाबदारी आता मोठी आहे. ही मुलं बळी पडतायत, मुली बळी पडतायत हे आपण रोजच ऐकतोय, पण हे असं का होतंय त्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आज पालकांची आहे. पालकांची जबाबदारी कशा अर्थाने मुलांमध्ये हा सुसंवाद ठेवला पाहिजे. मुलांना काही प्रश्न पडतात, हा वाटतं आपल्याला की ही आताची छोटी आहे म्हणून आपण लक्ष देत नाही, लहान आहेत मुलं म्हणून आपण त्यांच्याकडे त्या गोष्टी अवेअरनेस दाखवत नाही, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा टाळतो. पण हे घातक आहे, कारण त्यांच्याकडे अपूर्ण ज्ञान अपुरी बुद्धी राहते आणि मुलं नको त्या वयात नको त्या गोष्टी त्यांच्याकडनं ओघाने होतात आणि त्या केल्या जातात. आता पालकांनी काय ठेवलं पाहिजे अवेअरनेस म्हणून, तर मुलांना आता पूर्वीच्या काळी आता 10-15 वर्षापूर्वी म्हणजे तुम्ही आणि जसं आपलं वय वाढलं, आपण शेजाऱ्यांच्याकडे तासन तास 2-2 तास दिवसभर आपली आई कदाचित कधी कधी सोडून जायची काहीतरी कामानिमित्त की आमचं मी जाऊन येते, माझ्या मुलीला बघता का. किती विश्वास होता, तो विश्वास आता राहिलेला नाही. शेजाऱ्यांवर राहिला नाही, स्वतःच्या आत्मजनांवर राहिलं नाही. मग त्याचे काका असतील, मामा असतील, चुलत मिलत कोणी, मित्रमैत्रिणी कोणी पण म्हणजे आपल्यातले, त्यांच्यावर आपल्याला एवढा विश्वास आता राहिलेला नाही. एक 10-15 वर्षाच्या काळामध्ये परिस्थिती इतकी बदलली की या सगळ्या गोष्टी अवघड होऊन गेल्यात. म्हणून मुलांना कोणाच्या जरी जबाबदारीवर देत असताना त्यांचं वर्तणूक, त्यांचं वागणं, त्यांचे संस्कार हे 10 वेळा विचार करा आणि शक्यतो असं कोणाच्याही विश्वासावर मुलांना सोडू नका. हीच काळाची गरज आहे. दुसरं म्हणजे मुलांना असं सांगा की कोणीतरी काका मामा शेजारचा पाजारचा एक चॉकलेटचा आमिष दाखवतो, हे घे ते सांगतो, एखादी वस्तू दाखवतो आणि मुलं त्या दृष्टीने पळले जातात, त्याच्याकडे आकर्षिली जातात आणि मग नको ते प्रकार घडले जातात. मग मुलांना हे याची जाणीव करून द्या. अगदी पार आई वडील सोडून कोणीही त्यांना कसली आमिष दाखवत असतील, कसली प्रलोभनं दाखवत असतील तर कृपा करून मुलांनी त्याला बळी पडू नये हे आईनी त्या मुलांना समजावून सांगा. दुसरा गोष्ट म्हणजे शिक्षक, कर्मचारी किंवा इतर शाळेमध्ये जे कर्मचारी असतात ना, आज आता रोजच ऐकतोय आपण शाळेमध्ये एका पवित्र मंदिरामध्ये या अशा नको त्या गोष्टी घडतात. मग तो शिक्षक असेल, ट्युशनचा तो क्लासमधला कोणी शिक्षक असेल किंवा शाळेमध्ये कोणी कर्मचारी असेल, तो व्यक्ती पहिल्यांदा डायरेक्ट डेअरिंग करत नाही. तो काय करतो, मुलांना गोळात घेतो, त्यांना थोडंसं जरा आपलंसं करण्याचा प्रयत्न करतो आणि मग नंतर त्याचं ते काय असेल ते लैंगिकच्या काय त्या गोष्टी आहेत त्याला करण्याचा तो मोहात पडतो. मग सगळ्यात पहिली जबाबदारी आपली अशी आहे की मुलांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे की ज्या वेळेला तुम्हाला असा बॅड टच किंवा त्यांच्या नजरेची भाषा मुलांना आत्तापासूनच शिकवायला सांगा. त्यांचा बॅड टच, त्यांचं वर्तन हे जर थोडं पण बिघडलं तर मुलांना घरी येऊन लगेच आई वडिलांना त्यांनी सांगितलं पाहिजे. इतकं तुमचं नातं फ्रेंडली आणि फ्रँकली ठेवा की आई असं असं झालं, मम्मी मला असं असं झालं, त्यांनी असं असं टच केलं, असं केलं, तसं बोलला वगैरे. इतकं पटकन त्यांनी तुम्हाला सांगावं, इतकं तुमचं नातं छान ठेवा की जेणेकरून पहिल्याच वेळेला तुम्हाला त्याच्यावरती तंबी ठेवता येईल आणि ह्या गोष्टी रोखता येईल. दुसरी गोष्ट
त्यांना अशा निर्मनुष्य ठिकाणी, म्हणजे मुलं आता चाललीत रस्त्याने, मुली वगैरे अंधाऱ्या ठिकाणी, एकट्या सुमसाम ठिकाणी, शक्यतो त्यांना तसं सांगा की जाऊ नका, काही गरज नाहीये. ज्या वेळेला वाटेल असेल तर मोठ्या माणसांना घेऊन जाण्याची एक त्यांना शिस्त लावा की उठले आणि चालले पळत पळत वगैरे, एका अडचण ठिकाणी गेलेत, अंधाऱ्या ठिकाणी गेल्यात, आडोशाला गेल्यात, त्या गोष्टी ह्या मुलांकडनं मुलींकडनं सांगून घ्या आणि त्यांना त्या गोष्टीचं एक नॉलेज द्या की काय होतं बाबा, तू गेली अशी आडवाटेरी, कोणी नाहीये तिथे, तर काही अतिप्रसंग होऊ शकतात किंवा काही काही गोष्टी घातक होऊ शकतात. तर याचं एक थोडंसं नॉलेज तुम्ही आई म्हणून किंवा वडील म्हणून हे तुमच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करा आणि दिलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता ही मुलं समजा, ह्या मुली थोड्या लहान आहेत, पण एक 12 वर्षाच्या पुढे, 13 वर्षाच्या, 18 वर्षापर्यंत त्या मुलीला थोडं स्वतःकडे आत्मनिर्भरतेसाठी आणि स्वरक्षणासाठी एक छोटासा चाकू असतात, काही हत्यारं असतात की जेणेकरून फर्स्ट अटेम्प्टमध्ये ती थोडंसं स्वतःला काहीतरी वाचवू शकतील. अशा प्रकारची काही हत्यारं द्या. काही एक आता मिरचीचे स्प्रे निघालेत बाजारामध्ये, तो मिरचीचा स्प्रे मारला की तो माणूस इतका बधीर होऊन जातो, नाकातोंडात त्याच्या ठसके निघतात, त्याला कळत नाही. मग त्याच्यातून आपल्याला एक वाचण्यासाठी गोष्ट होते. मग त्यामुळे मुलींनी नेहमी एक तो मिरचीचा स्प्रे पर्समध्ये स्वतःजवळ बाळगला पाहिजे, एक चाकू किंवा छोटासा काहीतरी हत्यार, जेणेकरून स्वतःचं रक्षण करता येईल अशा पद्धतीची हत्यारं द्या आणि त्याची अवेअरनेस आणि ती गोष्ट कुठं वापरायची, कशी वापरायची याच्याबद्दल थोडी माहिती द्या. कारण की कायदा असं सांगतो स्वरक्षणासाठी 301, एखादा जर खून जरी झाला, एखाद्या मुलीवर अटॅक झालाय, तिच्याकडे चाकू एक काढला आणि भोकसला आणि त्याचा खून झाला आणि ते सिद्ध झालं की तिने आत्मरक्षणासाठी, तर तिला माफी आहे. त्यामुळं सरकारने सुद्धा या गोष्टीची आपल्या महिलांसाठी, मुलींसाठी त्याची एक सोय करून ठेवलेली आहे. मग त्याचा वापर आपण नक्कीच करूयात आणि आपलं आत्मरक्षण आपण स्वतः करूयात. हा झाला एक विषयाचा भाग. आता थोडी आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाळ, कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषक्काल. खरंच रात्रीच्या गर्भात उषक्काल व्हावा आणि त्या सूर्याच्या तेजपूर्ण किरणांनी सारा अंधकार नाहीसा व्हावा. अगदी तद्वत त्या खेड तालुक्यात भीमा नदीच्या किनारी एका वाड्यामध्ये एक तेजपुंज पुत्र जन्मला. तोच म्हणजे कीर्तिवंत, भाग्यवंत, जयवंत हुतात्मा शिवराम हरी राजगुरू. देशप्रेमाने वेड्या झालेल्या आणि आपल्या प्राणांची समिधा त्या स्वतंत्र यज्ञात वाहत असताना त्या थोर हुतात्म्याची महती सांगण्यासाठी गेलंच तर शब्दांचे कुंभ जरी भरभरून ओतले तरी ती वीर गाथा वर्णन करता येणार नाही. ज्ञानोबा तुकोबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी आपली आणि त्याच मातीत हा हुतात्मा जन्मला. ही माती भक्तिरूपानी, प्रेमरूपानी आणि वीररूपानी पावन झाली, पुनीत झाली आणि आपला सारा तालुकाच एक तीर्थक्षेत्र बनला. आपल्या तालुक्यामध्ये अशी अनेक थोर माणसं जन्माला आली, कर्तृत्व दाखवून गेली, त्यांचे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात. याच पवित्र मातीत जन्मलेली मीही ॲडव्होकेट सोनल भूषण बोगसे आज तुमच्यासमोर व्याख्यानाच्या निमित्ताने तुमच्या कानेवाडी गावात आली आहे. खरं तर इथले सर्व जागृत, सुज्ञ, संयोजक, सुजान पालक आणि आपल्या कानाचे कुंभकर्ण, इथलं ज्ञान आपल्यामध्ये साठवून घेण्यासाठी बसलेली ही समोर बसलेली युवा पिढी, तुमच्या कानेवाडीचं भविष्य, हे सर्व बघून मनाला समाधान वाटलं आणि आपण खऱ्या अर्थाने एका योग्य ठिकाणी आलोय व्याख्यानासाठी, त्याचा आनंद वाटला. व्याख्यानासाठी विषय मांडत असताना आपले मयूर सर मला सारखे सांगत होते की मॅडम त्यांना पोस्कोच्या कायद्याबद्दल माहिती द्या, जगात काय चाललंय त्या अवेअरनेसची माहिती द्या. म्हणून ह्या गोष्टीची माहिती घेत असताना एक पोस्कोचा आढावा घेऊयात, त्या विकृत मानसिकतेचा एक आढावा घेऊया. आणि ही विकृत मानसिकता ज्यामुळे घडते आणि जिच्यामुळे घडते ती म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट स्त्री, नारी. आणि ह्या नारीची शक्ती काय आहे किंवा ती कशी आहे हे मांडण्याचा मी एका पंक्तीमध्ये प्रयत्न केलेला आहे. जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, अशा या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. ती शेती आणि सृजनाची निर्मिती, तिच्यामुळे सेवतात दिव्यामध्ये वाती, चोहीकडे प्रकाश देऊन ती जग सारे उद्धारती, अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. ज्योतिबांची सावित्री ती, विभरावाची रमाई, शौर्याची त्यागाची प्रणिती तीच जिजाबाई. रणांगणावर लढली ती रणचंडी होऊन राणी लक्ष्मीबाई, ती विठुरायाची रुक्माई, ती आषाढीची वारी, अशा या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. शेणमाती झेलून ती स्त्री शिक्षणासाठी लढणारी सावित्री ती,
संस्काराचे धडे देऊन संस्कारी पुत्र घडवणारी श्यामची आई ती, दीन दुबळ्यांचे अश्रू पुसणारी अनाथांची माई सिंधुताई, अहिल्याची शिळा ती, रामाची सीता, तीच पांचाली आणि तीच भगवद्गीता, ज्ञानेश्वरीची ओवी ती, तुकोबांची गाथा, तीच गार्गी मैत्री, डॉक्टर आनंदीबाई आणि मदर तेरेसा, ती राणी ताराबाई, होळकरांची अहिल्या, रायगडाची हिरकणी ती, तीच सत्यवानाची सावित्री, एक शांत नदी आणि तीच सरिता, ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती, ती घडवत गेली पिढ्यान पिढ्या आणि स्वतः मात्र झिजली. अशा या विश्वशक्तीचे नाव आहे नारी. खरंच नारीची महती किती थोर आहे ना. नारी पूजनीय, वंदनीय, प्रत्येक युगामध्ये प्रत्येक काळामध्ये नारी प्रथम पूजनीय आहे. आपल्या भारतवर्षामध्ये पूर्वी मातृसत्ताक पद्धती होती. मातृसत्ताक म्हणजे काय, आता जसं काही प्रत्येक निर्णय प्रत्येक गोष्ट आपल्या घरातल्या पुरुष प्रधान संस्कृतीकडनं आपण घेत असतो किंवा त्यांना विचारल्याशिवाय काही होत नाही, तसं पूर्वी मातृसत्ताक पद्धती होती. आणि म्हणूनच माता ही वंदनीय होती, पूजनीय होती. म्हणूनच म्हणलं जायचं ना, कौसल्यानंदन राम, देवकी पुत्र कृष्ण, अंजनी पुत्र हनुमान, पार्वती पुत्र गजानन, आणि पुढे जाऊन लग्न झाले तरी उमापती शंकर, लक्ष्मीपती विष्णू, लक्ष्मीपती बालाजी, सीताराम, राधाकृष्ण. पहिल्यांदा त्यांचं महिलांचं नाव घेतलं जायचं, नारीचं नाव घ्यायचं, स्त्रीचं नाव घेतलं जायचं. आणि अगदी अलीकडच्या काळात सुद्धा लैला मजनू असतील, हीर रांझा असेल, जोधा अकबर असेल, रमा माधव असेल, पहिलं नाव हे स्त्रीचं घेतलं जायचं. म्हणजे याच्यावरून स्त्रीची महती किती विशेष होती हे कळतं. पण परकीय आक्रमणं जशी वाढली आपल्या भारतवर्षामध्ये, जशी परकीय आक्रमणं वाढली तशी मातृसत्ताक पद्धती लोप पाहू लागली आणि रणांगणावर शौर्य पराक्रम गाजवणारी एक पितृसत्ताक किंवा पुरुष प्रधान संस्कृती उदयास आली. या परकीय आक्रमणांमध्ये संपत्तीची लयलूट केली जायची आणि या संपत्तीच्या लयलुटीमध्ये स्त्रीला, नारीला एक उपभोग्य संपत्ती म्हणून लुटल्या जाऊ लागलं. म्हणजे परकीय आक्रमणांची ज्यावेळेस ती संपत्ती लुटली जायची तेव्हा सखियाकडनं, परकीयाकडनं, आप्तजनांकडनं त्या स्त्रीची लूट होऊ लागली. आणि मग त्यामुळेच तिला चूल मूल, पडदा, बुरखा या पद्धतीमध्ये अडकवलं गेलं. त्यातूनच स्त्री ही पुरुषाचा गौरव, शौर्य आणि अभिमान झाली आणि स्त्रीच्या रक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्या पुरुषी खांद्यावर येऊन पडली. लग्नाच्या आधी स्त्री ही बापाचा गर्व आणि अभिमान झाली. लग्नानंतरची स्त्री नवऱ्याची मर्यादा आणि स्वाभिमान झाली आणि वृद्धकाळात स्त्री ही मुलाची जबाबदारी आणि कर्तव्याची सीमा झाली. आणि याच दुर्दशेतून स्त्रीच्या स्त्रीत्वाला, तिच्या शौर्याला, पराक्रमाला आणि धाडसाला मर्यादा आल्या. तिच्या सगळ्या गोष्टीला साखळदंडाने बांधलं गेलं आणि स्त्रीच्या जगण्याला एक ग्रहण लागलं. आता आपण पुरातन काळापासून बघितलं तर किती पवित्र स्त्रिया होत्या आपल्या महाभारतापासून, अगदी त्रेतायुगापासून. पण त्या विनासायास, विनाकारणात खूप काही भोगायला लागले, त्यांना खूप काही त्रास सहन करावा लागला. जसं की द्रौपदीला लज्जाहीन व्हावं लागलं, मीराबाईला विष घ्यावं लागलं, सीतेला अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं, जनाबाईला उगाच बदनाम व्हायला लागलं आणि स्वतःची अब्रू त्या क्रूर करण्यापासून वाचवण्यासाठी राणी पद्मावतीला सुद्धा अनेक हजारो स्त्रियांसोबत जोहर पत्करावा लागला होता. अशा कितीतरी स्त्रिया ह्या कुप्रथेच्या, सतीप्रथेच्या बळी गेल्या होत्या. आणि त्यात प्रत्येक वर्णातून, म्हणजे ब्राह्मण असून, क्षत्रिय असून, शूद्र असून, प्रत्येक वर्णामध्ये स्त्रीला हीनतेनं, दीनतेनं आणि खूप क्रूरतेनं वागवलं गेलं. आणि तोच भोग, तीच हिंसा आजही आपण ती स्त्रीकडे पाहताना बघतो आहे. कारण या पुराणातले दुःशासन, शकुनी, दुर्योधन, रावण आजही या समाजामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येताना आपण पाहतो आहेत. आणि त्यामुळेच स्त्रीची सुरक्षता, तिची मर्यादा, तिची शीलता खूप महत्वाची वाटते. आणि म्हणूनच म्हणावं वाटतं, अरे ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. या महान पुरुषांना स्त्री कळाली, हो खरंच कळाली. आणि ही स्त्री सर्वांना जर कळाली असतील तर कितीतरी सुंदर मुली त्या असीर हल्ल्याच्या बळी गेल्या नसत्या. दिल्लीची निर्भया, जम्मूची आसिफा, कोपर्डी पाथर्डीची तुमची ती ताई, बेलापूर बदलापूरची ती चिमुरडी, आणि आता आपण काल परवाचीच आपली कोथुरण्याची 7 वर्षाची स्वरा चांदेकर ही चिमुरडी बळी गेली नसती. अशा कितीतरी श्वेता, श्रद्धा, राणी, कल्पिता अशा बऱ्याचशा शोषिता, सत्व प्रतीच्या या नराधामांच्या बळी जाताना दिसत आहेत.
एवढंच काय तर आपल्या पायावर शिकून सवरून उभे राहिलेल्या आपल्या डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, नर्स, अगदी स्वयंपूर्ण असलेल्या आपल्या मैत्रिणी, आपल्या बहिणी आजूबाजूला त्या बळी जाताना दिसत आहेत. ती किती क्रूर आणि विघातक मानसिकता आज जन्माला येताना आपल्याला दिसते. अहो, काल परवापर्यंत असं म्हटलं जातं, काल परवापर्यंत या आपल्या महाराष्ट्राच्या मातीत त्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता. आणि आजचा त्याच महाराजांच्या स्वराज्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या शोषित, पीडित, रक्ताळलेल्या मुलीबाळीच्या आर्त किंकाळ्या मला वाचवा, मला वाचवा म्हणून ऐकायला येत आहेत. किती विघातक आणि विघातक परिस्थिती आहे. एका बाजूला स्त्री, आदिशक्ती, महामाया, जगदंबा म्हणून तिला आपण पूजलं जातं. गार्गी, मैत्री यांच्या तत्वज्ञानाचा पाया आपल्याला इथे सांगितला जातो. रजिया सुलतानपासून ते अगदी राणी लक्ष्मीबाईंच्या इतिहासाचे धडे आपल्याला सांगितले जातात. त्याचबरोबर आजची नारी अबला नाही सबला आहे, बेटी बचाव बेटी पढाव अशा नाऱ्या दिल्या जातात. आणि दुसरीकडे जिला अजून जगही पाहिलं नाही, ती 1.5 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाची चिमुरडी, तुमची शाळेत जाणारी एक गोडपरी किंवा स्वतःच्या स्वप्नांना उंच भरारी घेऊ पाहणारी तुमची आमची दिदी, ताई, माई त्या क्रूर प्रथेच्या आज बळी जाताना दिसत आहेत. स्त्री किती मौल्यवान आहे, किती महत्वाची आहे हे बघत असताना सरकारला देखील त्याची गांभीर्यानं दखल घ्यावी लागली आणि तिच्या जन्माला येण्यापासून तिच्या शेवटापर्यंत काही कायद्यांची एक निर्मिती करावी लागली. त्या स्त्रीला कायद्याच्या चौकटीमध्ये बसवावं लागलं. स्त्रीच्या जन्माला येण्याआधीच तिच्यासाठी स्त्री भ्रूण हत्या कायदा, ती नाबालिक असताना तिच्यासाठी पोक्सो सारखा कायदा, ती बालिक झाल्यानंतर तिच्यावरती कोणी अश्लील वर्तन करू नये म्हणून एक कायदा, तिच्यावर जर अत्याचार झाले तर IPC अंतर्गत 354, 376, 377 सारखा कायदा, आणि ती लग्न होऊन सासरी जरी गेली तरी तिच्यावरती 498A किंवा डोमेस्टिक व्हायलन्स सारखा कायदा, आणि ती कुठे कामाच्या ठिकाणी जर असेल ती सुरक्षित राहावी म्हणून फॅक्टरी ऍक्ट 2013 सारखे कायदे त्या स्त्रियांसाठी करावे लागले होते. 8 मार्च 1908 साली अमेरिकेतल्या न्यूयॉर्कच्या ठिकाणी एक शिलाई फॅक्टरीमध्ये शिलाई कामगार करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांनी त्यांच्यावरती होणारे लैंगिक छळ, असभ्य वर्तणूक किंवा हीन दर्जाची वागणूक त्याच्यासाठी त्यांनी आवाज उठवला होता आणि त्या आवाजाची दखल साऱ्या जगाला घ्यावी लागली होती आणि त्यांच्या मागण्या, त्यांचे हक्क सारे पुरवल्या गेले होते. आणि तेव्हापासूनच 8 मार्च हा जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो. आज कितीतरी कायदे बनवले गेले स्त्रियांच्या रक्षणासाठी, पण तरीही हे नाराजम नवीन युक्त्या करून किंवा नवीन शक्ली लढून त्या स्त्रीला हीनता, दीनता आणि त्यांना बळी जाण्यासाठी भाग पडत आहेत. असाच एक कायदा आता नवीन जो करण्यात आला तो म्हणजे पोक्सो सारखा कायदा, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स 2012. हा कायदा इतका जबरदस्त होता, पण तरीही त्यांच्या ज्या शिक्षा होत्या त्याच्यातले काही जरब होत्या त्या नराधमांना त्याचा काही फरक पडला नाही. आणि 2018 साली त्याच्यामध्ये अमेंडमेंट झाली, एक सुधारणा झाली आणि 2018 साली फाशी किंवा मृत्यूदंडासारख्या काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड कराव्या लागल्या. पोक्सो सारखा कायदा निर्माण करण्याची खरी गरज का लागली? कारण IPC अंतर्गत भरपूर कायदे होते, पण ते फक्त स्त्रियांसाठी होते. पण त्या नराधमांनी फक्त स्त्रियांनाच नाही सोडलं, ही लहान मुलं, तृतीयपंथीयांची लहान मुलं, या सगळ्या मुलांना ते चुरगाळू लागले होते. मुलं ही देवाघरची फुलं म्हणतात आणि हीच फुलं उमलण्याआधीच जर कोमजली लागली तर सरकारला त्याची जाणीव व्हायला लागली आणि म्हणूनच पोस्को सारखा कायदा निर्माण करायची गरज लागली. मग यांनी सांगितलं की बालकावर होणारे अत्याचार, बालक म्हणजे नेमकं काय? तर बालक म्हणजे 18 वर्षापर्यंत प्रत्येक व्यक्ती, मग ती स्त्री असू दे, पुरुष असू दे किंवा तृतीयपंथी कोणीही असू दे, 18 वर्षापर्यंत जे कोणी असेल त्याला बालक म्हणून घेतलं जातं या कायद्याअंतर्गत. आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सांगितलं लैंगिक प्रकार कोणते, म्हणजे लैंगिक अत्याचार कोणते. हे पोक्सो जर सांगितले 5 प्रकार आहेत जे लैंगिक अत्याचारामध्ये येतात. त्याच्यातला पहिला प्रकार असा येतो लैंगिक छळवणूक किंवा सतवणूक. लैंगिक छळवणूक आणि सतवणूक म्हणजे काय? जर एखादी मुलगी रस्त्याने चालली आहे तर तिला असं काहीतरी घालण्याचे टोमणे मारणं, अश्लील भाव करून दाखवणं, आपला एखादा प्रायव्हेट पार्ट ओपन करून दाखवणं, किंवा ती घरामध्ये आहे मेकिंग डिस्टन्स, याच्यामध्ये डिस्टन्स ठेवलं जातं, टच केलं जात नाही, त्या व्यक्तीला टच केलं जात नाही, ती लांब आहे, स्वतः लांब आहे, खिडकीतून, घरातून, कुठल्याही प्रकारे ती एकटी सापडून तिला एक असे लैंगिक हावभाव केले जातात, स्वतःचा प्रायव्हेट पार्ट दाखवला जातो किंवा तिचा प्रायव्हेट पार्ट दाखवण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली जाते. अशा प्रकारच्या एक अश्लील शिवीगाळ करणं, घाणेरडं बोलणं, एक टोमणे मारणं, विचित्र आवाज काढणं, त्या प्रकारे त्या व्यक्तीला हॅरॅसमेंट केले जाते. त्या मुलाला एक अश्लील फोटो दाखवणं, व्हिडिओ दाखवणं, त्याच्यात टच नाही केलं जात, पण हे सगळं कोलं केलं जातं. हा जो कायदा आहे ह्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे लैंगिक छळवणूक.
आणि त्यासाठी 3 वर्षाची शिक्षा एक धरली जाते. जर एखाद्या व्यक्तीने असा काही प्रकार केला तर त्यासाठी 3 वर्ष शिक्षा प्लस एक दंड आहे. त्यानंतर दुसरा प्रकार येतो लैंगिक हमला आणि अत्याचार. आता ह्याच्यामध्ये टच आहे बरं का, ह्याच्यामध्ये टच येतो की एखादी मुलगी आहे, मुलगा आहे छोटंसं, त्याला घरात घेऊन जाणं, एक आमिष दाखवलं जातं चॉकलेटचं वगैरे येते आणि मग त्याच्या प्रायव्हेट पार्टला टच करणं, त्याच्याकडनं स्वतःला टच करून घेणं किंवा एक असं व्हिडिओ दाखवून त्याच्यामधून काहीतरी त्याच्याकडनं अपेक्षित असलेलं वर्तणूक करून घेणं आणि मुलं घाबरतील किंवा ती अशी विचार करू लागतील इतपत त्यांच्या जवळीक साधून त्यांच्या घाणेरड्या प्रकारे पाप्या घेतल्या जातात. हा अशा प्रकारचा 2 नंबरचा प्रकार आहे लैंगिक हमला किंवा अत्याचार. म्हणजे थोडक्यात विनयभंग ज्याला आपण म्हणतो, एखाद्याचा विनयभंग करणे म्हणजे काय, तर ही त्याची प्रकारची एक डेफिनेशन आहे. तर त्याच्यासाठी 3 ते 5 वर्ष जसं त्याचा सर्कमस्टन्स असेल, ज्याच्या त्या गुन्ह्याची गहिराई असेल किंवा गांभीर्यता असेल त्याप्रमाणे त्याला 3 ते 5 वर्षाची शिक्षा होते आणि दंड पुकारला जातो. तो दंड घेतला जातो तो कशासाठी की त्या मुलाच्या, त्या व्यक्तीच्या, त्या बाळाच्या मानसिकतेवर जो काही परिणाम झालेला असतो, त्याला काही जे वाईट वाटलेलं असतं त्या पालकाला तो दंड दिला जातो. आणि तिसरा जो प्रकार आहे हा अत्यंत एकदम हीन आणि घातक म्हणजे आंतरभेदी लैंगिक हमला म्हणजेच डायरेक्ट बलात्कार. त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार येतात. आता हा जो बलात्कार आहे तो एखाद्या 16 वर्षाच्या मुलीवर झाला तर त्याला 20 वर्षाची शिक्षा आहे. जर 18 वर्षापर्यंतच्या मुलीवरती झाला तर एक सर्कमस्टन्स असतात, म्हणजे एखाद्या गुन्ह्याची गांभीर्यता किती आहे त्याप्रमाणे त्याची शिक्षा वाढवली जाते. मग त्याला 10 वर्षाची होते, 20 वर्षाची होती, आजन्म कारावास होतो किंवा डायरेक्ट फाशी होते. पण 16 वर्षाच्या मुलीवर झाला तर त्याच्यासाठी 20 वर्षाची शिक्षा किंवा आजन्म कारावास पण आहे. आणि जर तो बलात्कार एका 12 वर्षाच्या मुलीवर झाला तर त्याला डायरेक्ट फाशी आहे. म्हणजे इतकी जबरदस्त कठोर शिक्षा या कायद्याने त्या नराधमांसाठी तरतूद करून ठेवलेली आहे. आणि शिवाय त्याला वरून दंड सुद्धा असतो. आणि चौथा प्रकार आहे गंभीर बलात्कार, ज्याच्यामध्ये आपण सामूहिक बलात्कार म्हणून ऐकतो ना, ग्रुपमधून केला जातो जो काही बलात्कार आहे तो इतका घातक आणि क्रूर आहे ना, ही गंभीर बलात्काराची एक दखल आहे. आणि शिवाय त्याच्यामध्ये जे सरकारी काही माणसं असतात, म्हणजे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो, शिक्षक, डॉक्टर, एसटीचे कंडक्टर, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, हा नाही का, तशा प्रकारचे जे सरकारी काही कोणी कर्मचारी असतील, सरकारी नोकरदार असतील किंवा लोकसेवक असतील, हे म्हणजे या गंभीर कायद्याच्या स्वरूपात, या गंभीर अत्याचाराच्या स्वरूपामध्ये येतात. आणि त्यांच्यासाठी कमीत कमी 20 अजन्म कारावास किंवा फाशीपर्यंत शिक्षा आहे आणि त्यांना शिवाय दंड सुद्धा आहे. त्याच्यातून 5वा प्रकार येतो पोर्नोग्राफी सारखा. आता तुम्ही म्हणाले पोर्नोग्राफी काय, तर पोर्नोग्राफी म्हणजे असं की एखादा छोटा मुलगा 18 वर्षापर्यंत कोणताही बालक, मुलगा असेल, मुलगी असेल किंवा तृतीय पंथामधले कोणाही व्यक्ती असेल, तर त्यांना एक अश्लील हावभाव करायला सांगतात, एक व्हिडिओ काढले जातात, त्यांना नग्न अवस्थेमध्ये व्हिडिओ काढले जातात, त्यांचे काढले जातात किंवा त्यांच्याकडनं काढून घेतले जातात. ही पोर्नोग्राफी. आणि ही पोर्नोग्राफीची जर व्हिडिओ आहे जर तुम्हाला मोबाईलमध्ये राहिली, मोबाईलमध्ये सेव्ह झाली तर तोही गुन्हेगार आहे. तो व्यावसायिकदृष्ट्या त्याचा जर वापर झाला किंवा ट्रान्सफर झाली तर त्याच्यासाठी तोही गुन्हेगार आहे. आणि याच्यासाठी जर पहिल्यांदा पकडलं गेलं तर 3 वर्षाची शिक्षा आहे आणि जर दुसऱ्यांदा परत पकडलं गेलं, पहिल्यांदा पकडलं तर 5 वर्षाची शिक्षा आहे आणि परत दुसऱ्यांदा पकडलं गेलं तर 7 वर्षाची शिक्षा आहे आणि शिवाय दंड सुद्धा आहे. अशा प्रकारचे हे 5 कायदे आज पोस्को सारख्या कायद्याने आपल्या अत्याचार कसा घडला जातो किंवा कसा आहे त्याची डेफिनेशन मधून सांगितले आहेत. आता ही घटना घडलीच तर काय करायचं, सर्वप्रथम ती पीडित जो कोणी असेल व्यक्ती तिला घेऊन पोलीस स्टेशनला जायचं. तिच्या अंगावरचे कपडे असतील, तिला काही धुवून काढायचं नाही, तिला पुसायचं नाही, काय नाही. तिच्या आहे त्या अवस्थेमध्ये तिला घ्यायचं, तिचे कपडे असतील, तिची वस्तू असेल, सरळ जायचं पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायची किंवा त्या पोस्को अंतर्गत एक काही स्पेशल फोर्स असतात, पथकं असतात, स्पेशल पथकं, त्या पथकाला सांगायचं किंवा राईस तर बाल कल्याण समिती जी असते त्यांना त्या गोष्टी कळवायच्या. त्या बालकाचे कपडे, साहित्य सगळं काही ते बरोबर घेऊन जायचं. आणि नंतर तिथून त्या बालकाचा मेडिकल होतं. ते मेडिकल कसं होतं की जर मुलगी असेल तर ती एक लेडीज डॉक्टर तिथं सगळं करते, ते पण पालकांच्या संमतीने आणि पालकांच्या समोर होतं. त्याच्यानंतर हे जर मेडिकल वगैरे सगळं झालं मग तिचा जबाब नोंदवला जातो. तो जबाब कसा नोंदवला जातो, PSI दर्जाचा कोणीही अधिकारी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त उच्च दर्जाचा जो असेल त्याच्याकडे तो जबाब नोंदवला जातो. त्याच्यामध्येही त्या मुलाची मानसिकता, त्या पीडितेची मानसिकता, त्या व्यक्तीची मानसिकता गृहीत धरली जाऊन तिला जिथे कम्फर्ट झोन असतो तिथे घेऊन जातं. तिला घर असेल, तिचं आवडते एखादं ठिकाण असेल तिथे घेऊन गेलं जातं, तिला विचारलं जातं. ती जे काही जबाब घेणारी पोलीस अधिकारी असेल, लेडीज असेल, जेंट्स असेल, ती सिव्हिल ड्रेसमध्ये असते आणि तिच्या कुठलाही मानसिक दान येणार नाही, कुठलं शारीरिक तिला इजा होणार नाही, अशा स्वरूपात तिला विश्वासात घेऊन तिच्या पालकांसमोर तो पूर्ण जबाब नोंदवला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या पीडितेची माहिती आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट, ती लपवून ठेवली जाते. तिचं नाव, तिचं गाव, तिच्या पालकांविषयी काहीही सांगितलं जात नाही. ही एक कंडिशन आहे.
आणि हेच जर एखाद्या सोशल मीडियाने, पत्रकारितेने किंवा एखाद्या कोणी जे काही न्यूज रिपोर्टर वगैरे त्यांनी जर उघड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर सुद्धा दंड होतो. दुसरी गोष्ट अशी की हे प्रकरण जे आहे ते असं खाली कुठे चाललं जात नाही. हे अतिरिक्त सत्र न्यायालयात, म्हणजे न्यायालयाच्या 3 स्टेज आहेत, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. हे प्रथम द्वितीय मध्ये नाही, डायरेक्ट सत्र न्यायालयामध्ये चालवलं जातं किंवा पोस्को सारख्या कायद्याच्या साठी ही काही अशी विशेष न्यायालय असतात त्यांच्यामध्ये चालवलं जातं. आणि हे जो कायदा किंवा हे जे सुनावणी चालली जाते तर ती विशेष सरकारी वकील असतात त्यांच्या मार्फत चालली जाते. आणि ही सुनावणी शक्यतो 1 वर्षाच्या आत संपवण्याची एक प्रगत आहे किंवा 1 वर्षाच्या आत संपवण्यासाठी एक गरज आहे. किंवा त्या विषयाची गांभीर्यता लक्षात धरून ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा दाखल केलं जातं. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल जर एखादा बालक 18 वर्षाचा आहे, एखादा मुलगा आहे 18 वर्षाच्या आतला आहे आणि त्यांनीच जर गुन्हा केला, करू शकतात ना 18 वर्षाचा मुलगा आणि त्यांनी बलात्कार केला, तर त्याच्यावरती हे सगळे काही कायदे वगैरे लागू होत नाही. त्याच्यावरती जेन्युइन जस्टिस म्हणून जे काही त्याच्यावरती प्रोसेस होते आणि त्याला बाल सुधारक कारागृहामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यावर तिथून पुढे त्याच्या सगळ्या गोष्टी घडतात. आता हा जो खटला आहे, हा जो खटला भरवला जातो तो कसा होतो? आरोपी विरुद्ध जे काही राज्य सरकार आहे त्याच्या विरुद्ध भरवला जातो. आरोपी विरुद्ध राज्य सरकार हा खटला चालवत असतं. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये माघार घेणं, सेटलमेंट करणं ही गोष्ट नाही, त्याच्यामध्ये जामीन प्रकार नाही. म्हणून ही जी गोष्ट आहे ना ही खूप महत्वाची आहे. प्रत्येक याच्यामध्ये अगदी एखाद्यावर बलात्कार केला 376, म्हणजे मोठ्या मुलींवरती, मोठ्या बायकांवरती बलात्कार केला 376ला एक सर्कमस्टन्स मध्ये त्याला बेल मिळू शकते. पण ह्या पोस्को अंतर्गत त्याला बेल मिळणं मुश्किल आहे, म्हणजे मिळूच शकत नाही. आणि वाटलं एखाद्याला बड्या बापाचा माणूस आहे, तो म्हटलं जाऊ दे, केलंय माझ्या मुलांनी, आणि जातो तिच्या घरी आणि सांगतो की कायदा मागे घे, तू ते सगळं जे काय तक्रार मागे घे, मी तुला पैसे देतो. तर ते असं होत नाही. तिथे सेटलमेंट नाही किंवा तिथे माघार नाही. आणि जर असं केलंच एखाद्या मुलीच्या आईवडिलांनी बळी पडून किंवा दबावाने केलं तर त्याला नंतर त्या मुलाचं सुट्टी होतेच, पण त्या मुलीला तिथं अडकवलं जातं. तिच्या घरच्यांवर, तिच्यावरती 182 आणि 212 कलम लावून त्या मुलीवरतीच गुन्हा दाखल केला जातो आणि तिला सांगितलं जातं की तू समोरच्याची बदनामी केली आणि खोटा कायदा किंवा खोटी तक्रार दाखल करून ह्या समोरच्या माणसाची बदनामी केली, म्हणून तिलाच, त्या पीडितेलाच गुन्हेगार धरलं जातं. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपली भारतीय दंड संहिता म्हणजे IPC कलम आपल्याला सांगतं की एखादा व्यक्ती गुन्हेगार आहे असं लगेच नाही म्हणायचं. एखाद्याने खून केलाय पण तो त्याचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्याला गुन्हेगार नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? सर्वसामान्य माणूस म्हणायचं. पण ह्या कायद्या अंतर्गत एखाद्या मुलासाठी, एखाद्या व्यक्तीसाठी जर पोस्कोची तक्रार दाखल केली की तो तिथे गुन्हेगारच होतो. त्याला काही असं सामंजस्य किंवा इतर लोकांसारखी वागणूक किंवा ट्रीटमेंट दिली जात नाही, तो गुन्हेगारच या नजरेने बघितला जातो. मग हे मागाशी सांगितलेले जे काही 5 प्रकार आहेत त्या 5 प्रकार जर कोणी केले तर तो आरोपी आहे. आणि मग आरोपी कोणाला बनायचा असा अजून एक प्रश्न पडतो. मग ते सांगते की कळत नकळत होणाऱ्या मुलांकडच्या ज्या चुका असतात त्या कशा प्रकारच्या होतात बघा ना. आता समजा एखादा रोड रोमी आहे, रस्त्याने चाललेले आहेत, मुलींच्या जिथं संख्या असते, तो तुमचं ST स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल किंवा शाळा असतील, मंदिर असेल, तिथं मुली मोडक्याने येऊ शकतात. अशा ठिकाणी असे बसलेले असतात ना, टपोरी, टवाळ मुलं उगाच बसलेले असतात. त्यांना उगाच येता जाता त्रास देतात, शेट्ट्या मारतात किंवा असं काही असभ्य वर्तन करतात. हे जे रोड रोमिओ आहे ना, ह्या मुलींनी जर त्यांच्या विरोधात तक्रार केली तर ते पोस्को अंतर्गत त्यांच्यामध्ये गुन्हा दाखल केला जातो. त्या मुली फक्त 18 वर्षाच्या खाली पाहिजे. आणि एखाद्या 18 वर्षाच्या कमी मुलींनी जर जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार केली तर ती सगळी मुलं जिथं बसलेली होती, 8 असेल, 10 असेल, 15 असेल, मग त्याचं वयाचं बंधन नाही त्यांना. ते अगदी म्हातारा माणूस असेल आणि त्याने नुसती त्या मुलीकडे बघून शिट्टी मारली तरी तो पोस्को अंतर्गतमध्ये आज गेला जातो. आता ह्या ज्या कळत नकळत चुका होतात त्या कशा होतात बघा बरं का. आता अगदीच उघड सांगते, एखादा मुलगा आहे, मुलगी आहे 16 वर्षाची. आता आपल्याला सांगायला विशेष वाटतं मला की असं काही वय राहिलं नाही मुलींचं सुद्धा. एक 12, 14, 15, 16 वर्षाच्या मुली सुद्धा त्यांना भरपूर ज्ञान असते, जगाचं सगळ्या गोष्टीचं भरपूर ज्ञान असते. आणि त्यांना काही 18 वर्ष होण्याची वाट बघायची त्यांना गरज नाही, इतकं त्यांच्याकडे ज्ञान असतं. मग 16 वर्षाची मुलगी आहे, तिचं एखाद्या मुलाबरोबर अफेअर झालं आणि त्यांचं ठरलं की आपण लॉजवरती जाऊया. आणि मग तो काय करतो मुलगा, तिला लॉजवरती घेऊन जाण्यासाठी एक तयारी करतो नाही का. बरं त्याच्याकडे पैसे नाही, तो काही कमावता नसतो, काय नसतो, मग त्याच्याकडे पैसे नाही. मग तो त्याच्या मित्राला काय सांगतो, मला माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवरती जायचंय, तू माझी पैशाची व्यवस्था कर. मग तो त्याचा मित्र आहे त्याला पैसे टाकतो. त्याच्याकडे गाडी नाहीये, मग तो दुसऱ्या मित्राला फोन करतो, अरे मला माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन जायचंय, मला गाडी देतो का प्लीज. तो त्याची गाडी देतो. त्याच्यानंतर ते जातात लॉजवरती. मग असं एक बघूयात, लॉज बांधलाय ज्यानी, जो लॉजचा मालक आहे तो वेगळा आहे आणि लॉज जो चालवतो तो माणूस वेगळा आहे. म्हणजे बांधून दिलाय एका मालकाने आणि एखाद्या चालकाला चालवायला दिले, तू चालव बाबा, असं चालवणारा चालक आहे. मग हे जातात, त्या चालकाला काही घेणं देणं पडलेलं नसतं. एक समजा आउटसाईडला असेल, आडवळणी असेल, त्याला काही घेणं देणं नसतं. त्याला वाटतं कोण बघणार आहे,
तर तो काय त्यांचे आधार कार्ड बघत नाही, त्यांचं वय किती आहे ते बघत नाही, त्याला फक्त पैशाचं पडलेलं असतं. हे लोक जातात, तो त्यांची सोय करतो, ते पैसे घेतो, त्यांचे हे रिकामे होतात आणि घरी येतात. घरी आल्यानंतर ही जर गोष्ट त्या मुलीच्या घरच्यांना कळते आणि तिथे मग ते सगळा राडा वगैरे होतो. आणि मग त्या मुलाला कळतं की आता आपल्याला काय सुट्टी नाही, आपल्याला आता चांगले बडवून काढणार आहेत. मग तो काय करतो, लगेच तिसऱ्याच मित्राला फोन करतो, अरे असं माझ्याकडे झालेलं आहे आणि तू माझी सोय कर पटकन, माझ्याकडे पैसे नाही, मला पैसे दे किंवा मला गाडीने काहीतरी कुठेतरी जाण्याची सोय कर, अशा मित्राच्या ठिकाणी, नातेवाईकाच्या ठिकाणी मी माझी सोय केलेली आहे, तू मला पैसे दे. मग हा चौथा मित्र आहे का ज्यांनी त्याला पैसे दिले, त्याची सोय करून दिली, त्याला गाडी करून दिली, त्याला बसून दिलं. आणि मग तो जातो एका मित्राकडे, एका नातेवाईकाकडे, कोण असेल त्याच्या ओळखीकडे जातो आणि स्वतःला लपवून ठेवतो. मग त्याचा तो जो पण नातेवाईक असेल, मित्र असेल, तो त्याला लपवून ठेवतो त्याच्या घरामध्ये. आणि या सगळ्या धामधुमीमध्ये पोलीस इन्क्वायरी होते, त्याला उचलल्या जातं आणि मग सगळी सखोल चौकशी होते. त्यामुळं सगळी चौकशी झाल्यानंतर आता आरोपी कोण कोण आहेत बघा. ज्यांनी हा गुन्हा केलाय, 16-18 वर्षाच्या आतील मुलीवर समजा बलात्कार केला किंवा काही गोष्टी झाल्या, ते लॉजवरती झालं, तर तो मेन आरोपी तो मुलगा आहे. पण दुसरं कोण आहे, ज्यांनी त्याला पैसे दिले त्याला उचललं जातं, ज्यांनी त्याला गाडीची सोय करून दिली त्याला उचललं जातं, ज्यांनी लॉज उपलब्ध करून दिलं तो लॉजचा चालक त्याला उचललं जातं, आणि जो मेन मालक आहे त्याला पण फोन करून बोलवलं जातं, त्याला उचललं जातं. कारण की तू लॉज चालवायला दिलाय, तो अशा माणसाला दिलाय की यांनी सगळे कायदे काढून सगळे धाब्यावर बसवलेत आणि यांनी फक्त पैशाचं माग लागलाय, म्हणजे तू पण तेवढाच त्याच्यासाठी जबाबदार आहेस. म्हणून तो लॉज मालक त्याचा काही संबंध नसताना तोही बिनबोबट याच्यामध्ये गुंतला जातो. त्याच्यानंतर ज्यांनी पळून जाण्यासाठी ज्याला मदत केली ना, तो चौथा मित्र, त्यालाही उचललं जातं. ज्यांनी त्याच्या घरामध्ये त्याला राहायला संधी दिली, लपवून ठेवलं, त्यालाही उचललं जातं. म्हणजे किती घातक आणि विघातक परिस्थिती आहे. एखादं जर गैरकृत्य एखाद्या मुलाने केलं, त्याचा मित्र म्हणून, त्याचा नातेवाईक म्हणून, ह्या गोष्टी लपवून ठेवण्यात तितकेच गुन्हेगार आहे. आता तो 100% गुन्हेगार आहे आणि हे 50%. त्याच्यावर जर त्याला जर 2 वर्ष शिक्षा असेल ना, ह्यांना 1-1 वर्षाची शिक्षा आहे. त्याला जर 50,000 दंड पडला तर यांना 25,000 दंड आहे. म्हणजे कोणाला मदत करणं, गैरकृत्यामध्ये कोणाला मदत करणं, त्याच्या पाठीराखा होणं, मित्राची कळवळ आणणं, हे किती घातक आहे. आणि विनाकारण मुलांचं आयुष्य याच्यामध्ये बरबाद जातं. एक कपाळावरती शिक्का पडतो. एरवड्याची हवा खाऊन जो कोणी येतो त्याच्याकडे बघण्याचा गावाचा, समाजाचा मानसिकता किती बदलली जाते. आणि त्याच्यातूनही जर तो त्याला शिकत असेल तर त्याला सरकारी नोकरी नाही, कारण क्रिमिनल रेकॉर्ड असतं त्याचं, त्यामुळे त्याला सरकारी नोकरी नाही. कुठेही जर खाजगी कंपनीमध्ये नोकरी लावायची तर त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा बघितलं जातं, त्यामुळे खाजगी नोकरीची सुद्धा शक्यता नाही. आणि त्याच्यातून जर त्याचं लग्न झालेलं नसेल तर चांगली मुलगी भेटणं किंवा मुलगीच भेटू शकत नाही. ही एक त्याची भयंकर परिस्थिती आहे. आणि मग काय, विनाकारण मुलांचं आयुष्य बरबाद होतंय ना, कारण मित्राचा कळवळ आला त्याला आणि त्याची मदत करायला गेला आणि स्वतःचं आयुष्य हा नरक करून घेतलं. आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एक आपले मुली आहेत, अफेअर करताना मुलांनी विचार करावा. आता खरंच विचार करण्याची गरज आहे. त्या मुलीचं वय किती आहे, तिच्याशी बोलताना, वागताना, तिला कुठे फिरायला घेऊन जाताना 100 वेळा विचार करा. तिचं वय 16 वर्षाच्या खाली आहे का, तिचं वय 18 वर्ष पूर्ण आहे का, हे बघा आणि मगच अफेअर करा. मी म्हणते पण अफेअर करायची गरजच नाहीये, कारण हे सांगते मी पुढे जाऊन का नाही गरज ते. त्यानंतर आता आम्ही रोजच्या आयुष्यामध्ये जेव्हा कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत असतो तेव्हा आम्हाला खूप गोष्टी ऐकायला भेटतात किंवा अनुभवायला भेटतात, पाहायला भेटत असतात. आता एक उदाहरण सांगते, त्याचं नाव गाव काही सांगत नाही, पण एक उदाहरण सांगते. एक मुलाची आई घरात स्वयंपाक करते, एक सण आहे आणि त्या मुलाला म्हणते कशी, तो मुलगा किती आहे, 15-16 वर्षाचा आहे. मुलाला काय म्हणते, जा बाळा श्रीखंडाचा डबा घेऊन ये. मुलगा श्रीखंडाचा डबा घ्यायला दुकानात येतोय. दुकानात आल्यानंतर चौकात उभा असलेला तिथं त्याचा मित्र आला. तो तिथं उभा आहे आणि तिथं त्याचा एक मित्र आला गाडीवरती, मोटरसायकलवरती, आणि त्याला म्हणतो, काय रे काय चाललंय, होतं काय नाही, श्रीखंडाचा डबा घ्यायला आलोय. तर तो म्हणतो की चल एका ठिकाणी जायचंय, 5 मिनिटात जाऊन येऊ. ह्याला काय त्याचं घेणं नाही, बसला गाडीवरती, गेल्यानंतर जो मित्र भेटला होता त्या मित्राला एका मित्राचा फोन आला होता. तिथं काहीतरी भांडणं झाली, राडा झाली आणि तुम्ही 7-8 जण लवकर इथं या. आणि ह्याला वाटलं चला तेवढंच आधार राहील म्हणून ह्याला गाडीवर बसवलं, घेऊन गेल्यानंतर तिथं त्यांची भांडणं झाली होती. भांडणं इतक्या बेकार परिस्थितीत झाली होती की त्या मुलांनी तिथं गेल्यानंतर अक्षरशः त्या मुलाला मारलं बिरलं, असे मोठे मोठे दगड घेतले, पाटे घेतले आणि त्या पायावरती त्याच्या असे आपटले, त्याच्या नडग्या तुटल्या, त्याचे पायाचे जे काही गुडघेच्या त्या वाट्या फुटल्या, म्हणजे तो पूर्ण रक्तबंबाळ आणि त्याच्या थोडक्यात हाफ मर्डरचा गुन्हा घडला. आणि सगळ्या मुलांना तिथं मग ते पोलीस स्टेशन वगैरे झालं, कोण कोण होती त्यांची नावं बिवं घेतली. 2-4 तासात सगळं काही झालं. जवळचे पोलीस स्टेशनमध्ये लगेच लोक आले, त्यांना उचलले गेले, मित्र पटापटा गोळा केले. ही आई वाट बघते, माझं बाळ कधी येते श्रीखंडाचा डबा घेऊन. अरे अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, बाळ काय येत नाही माझं श्रीखंडाचा डबा घेऊन. आणि बाळ पोलीस स्टेशनला पोलिसांनी उचलून नेले. थोड्या वेळाने 2 तासांनी बाळाच्या वडिलांचा फोन येतो आईला की काय ग राहू द्या कुठे. आई सांगते आणि काय नाही, अरे आऊ बघा ना, मी त्याला श्रीखंडाचा डबा आणायला सांगितलाय आणि ते किती वेळ झालाय, कुठे गेलाय काय माहिती. वडील सांगतात अगं येडे, त्याला पोलिसांनी नेले, तरी कोणातरी मारले, हाफ मर्डर झाली आणि चल आता आपल्याला जायचे. म्हणजे किती घातक प्रकार आहे की नाही, काही याला माहिती नाही. ह्याने आपल्या श्रीखंडाचा डबा घेऊन घरी जायचं होतं, हा गाडीवर बसून गेला आणि नको त्या फड्ड्यामध्ये अडकला. ह्यांची रवानगी
कुठे झाली? येरवड्याला झाली. म्हणजे बापाकडे पैसे असेल तर त्याला सोडून आणलं जातं, पण ते जेलच्या वाऱ्या किंवा पोलीस स्टेशनच्या ज्या काही हजेऱ्या, कोर्टाच्या चक्कर हे काही सुटणार नाहीत, सुटलेच जाणार नाही. आणि जर एखाद्या बापाकडे पैसाच नसेल तर काय पोरग कुठलं ना त्या येरवड्यामध्ये. म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे ना. म्हणजे मुलांवरती ह्या गोष्टीचा किती समज असली पाहिजे. कोणाबरोबर आपण राहतो, कोणाबरोबर आपण फिरतोय आणि आपल्याला त्याच्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे किती त्रास होऊ शकतो किंवा आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, ह्या गोष्टीची जाणीव या मुलांना सुद्धा झाली पाहिजे. त्यामुळं मुलांची मैत्री कोणाबरोबर आहे, मुलं कोणाबरोबर उठतात बसतात, हे पालक म्हणून, वडील म्हणून, आई म्हणून तुमची खूप मोठी जबाबदारी आहे की आपल्या मुलांना त्या गोष्टीपासून परावृत्त करायचे. आणि आता ह्या कायद्याचे आहे ना, पोस्कोच्या डिसएडव्हान्टेजेस पण आहे. म्हणजे हा कायदा चांगल्या गोष्टीसाठी झाला, त्याच्या एक दुसरी बाजू अशी आहे की लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. डिसएडव्हान्टेजेस अशासाठी, आता समजा एखाद्याच्याकडे उसने पैसे येतात, एखाद्याने घेतले, तो मागतोय, अरे माझे पैसे दे, पैसे दे, पैसे दे. तो जातो त्याच्या घरी आणि घरी गेल्यानंतर तो घरात नसतो, त्याच्या बायकोला म्हणतो, अहो ते माझे पैसे आहेत ते त्याला द्यायला सांगा. मग हातात तो वापर घेतो, आधार घेतो पोस्कोचा आणि जातो आणि म्हणतो की नाही आणि माझ्या बायकोला येऊन घालण्या शिवाय दिल्या, तिचा पदर ओढला, तिला अमकं केलं, धमकं केलं. इतकी विघातक आणि घाणेरडी कृती तिथं पाहताना आम्ही रोज पाहतो या गोष्टी. आणि अशा या गोष्टीचा, या कायद्याचा आधार घेऊन नको त्याची बदनामी केली जाते, उगाच एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे जमिनीचे वाद आहेत. जमिनीचे वाद आहे, आता याला मला गुतवायचं आहे, कसा अडकू, मग तो पोस्कोचा आधार घेतो. माझी मुलगी खेळत होती, तो आला, त्याने माझ्या मुलीवर गैरवर्तन केली आणि लावलं त्याच्यावर पोस्कोचा कायदा. ह्या अशा गोष्टी आज रोज घडतात. जमिनीचा वाद असेल, आर्थिकच्या काही विवंचना आहे, अडचणी आहेत, पूर्ववैमनस्य, एखाद्याचा बदला घ्यायचा, एखाद्याला बदनामी करायची, अशा गोष्टी याच्यामध्ये घडल्या जातात. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या आयुष्याची बरबादी कशी होते ते तुम्हाला सांगितलंच आहे की. त्याचं आयुष्य, करिअर सगळं बरबाद होतं. मग एक असा विचित्र परिस्थिती त्याच्यावर ओढ जाते. कदाचित ती मुलं आत्महत्या करतात किंवा खरंच मग ते क्रिमिनलच्या रेकॉर्डवरती येतात आणि क्रिमिनल बनून जातात. म्हणजे आपला मुलगा क्रिमिनल होऊ नये, आपल्या मुलाचं आयुष्य बदनाम होऊ नये, बरबाद होऊ नये, म्हणून एक पालक म्हणून, आई वडील म्हणून तुमची जबाबदारी खूप मोठी आहे आजकाल. आता दुसरी गोष्ट म्हणजे ही जर एखादी घटना एखाद्या पिढीच्यावर घडली आहे तर तिच्यासाठी काय, तिने कसं जगायचं, म्हणून मला तिला एक सांगावंसं वाटतं. संध्याकाळच्या वेळी एक पाखरू रानात आपलं घरटं शोधत होतं. संध्याकाळच्या वेळी एक पाखरू रानात आपलं घरटं शोधत होतं. कसं सांगू मी त्याला, त्याचं घरटं पडताना मी पाहिलं होतं. कसं सांगू मी त्याला, त्याचं घरटं पडताना मी पाहिलं होतं. कशी कळणार माझी भाषा त्याला, ते उंच झाडावर जाऊन एकटंच रडत होतं. कशी कळणार माझी भाषा त्याला, ते उंच झाडावर जाऊन एकटंच रडत होतं. दुसऱ्या दिवशी मला विशेष वाटलं, दुसऱ्या दिवशी मात्र त्याने त्याचं नवीन घरटं बनवलं होतं. तेव्हा मला त्याच्याकडनं काहीतरी शिकायला मिळालं. आयुष्यात संकटांसाठी आणि दुःखासाठी रडत बसायचं नसतं, तर त्या संकटांवर स्वार होऊन आपलं आयुष्य पुढे न्यायचं असतं. म्हणून मी सांगते की जर एखादी पीडित खरंच अशी घडली, तिच्याबरोबर जरी अशी काही घटना घडली, तर तिने ते गुरळत बसायचं नाही, तो इतिहास फार रेगाळत बसायचं नाही, स्वतःचं आयुष्य नव्याने उभं करायचं आणि पुढे चालायचं. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. कोणत्याही घटनेने, कोणत्याही गोष्टीने ते थांबल्या जाता कामा नये. आणि एक आई वडील किंवा पालक म्हणून किंवा समाज म्हणून आपल्याला त्या मुलीला बाहेर काढणं किंवा तिचं आयुष्य नीट पुन्हा नव्याने जगून देण्यासाठी मदत करणं ही तुमची, आपली सर्वांची जबाबदारी आहे. आता ह्या ज्या गोष्टी घडतात त्या कुणामुळे घडतात? युवकांमुळेच घडतात ना. मग तो 18 वर्षाच्या पुढं, 18 वर्षाच्या आत बालक, आणि 18 वर्षाचा झाला तो म्हातारा, परत 60 वर्षाचा झाला तरी तो युवक मानला जातो. 60 वर्षापर्यंत तो युवकच मानला जातो. तर हा युवक म्हणजे कोण नक्की? तर हजारो वर्षापूर्वी एक चैतन्य प्रकटले. चैतन्याला पालवी फुटली आणि याच चैतन्याच्या प्रकाशात चराचराचे उद्वत्व आणि ऐक्य शक्य आहे. आणि हेच शक्य करण्यासाठी देवाने एक सहसता उद्वेग वेगाचा एक तारा बनवला आणि तो तारा म्हणजेच युवक. 16 वर्षाचा युवक ज्ञानेश्वरी लिहितो आणि साऱ्या जगाला सुखी करण्याचा मंत्र देऊन जातो. ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. 15 वर्षाचा रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो. ते म्हणजे आपले शिवाजी महाराज. आणि हसत मृत्यूला कवटाळणारे, धर्मासाठी हसत मृत्यूला कवटाळले आपले छत्रपती संभाजी महाराज. अनंत आमची ध्येय शक्ती, अनंत आणि आशा असं सांगणारे आपले कोलंबस असेल, किंवा भगवी वस्त्र परिधान केलेला आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी 2 मिनिटाच्या भाषणामध्ये आपली भारतीय संस्कृतीची परंपरा काय, प्रतिष्ठा काय साऱ्या जगाला सांगणारा म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि हसत मातृभूमीच्या रक्षणासाठी फासावर जाणारे तुमचे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू असतील. त्यांना म्हणतात युवक, याला म्हणतात युवा. युवा म्हणजे कर्तृत्वाचं समर्पण, निर्भीड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती. आता युवा हा शब्द आहे, तो जर उलटा केला तर तो शब्द होतो वायू.
वायूमध्ये किती विध्वंसक ताकद आहे. तुम्ही आम्ही जातो एखादं वादळ आलं तर तो काहीच ठेवत नाही, इतकी प्रचंड ताकद त्या वायूमध्ये असते. हीच ताकद युवामध्ये सुद्धा आहे. हीच ताकद सत्कर्मी लावली, योग्य ठिकाणी लावली तर त्या युवकाचं, त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या गावाचं, राष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालक म्हणून आपली किती जबाबदारी आहे. तर पालक म्हणून आपली एक जबाबदारी आहे की प्रेयस आणि श्रेयस हे आपल्या मुलांना समजून सांगायचं. प्रेयस म्हणजे काय, जे आपल्याला प्रिय वाटतं, छान वाटतं, पण ते आपल्या शरीरासाठी, आपल्या आयुष्यासाठी घातक असतं. समजा एखादी साखर आहे किंवा गोड पदार्थ आहे, किती प्रेयस आहे, प्रिय आहे ना माणसाला, पण त्याच्यामुळे काय काय रोग होतात किंवा आयुष्य उद्ध्वस्त होतं किंवा आयुष्य बरबाद होतं. काय रोग झाल्यानंतर डायबिटीस सारखा संपलं ना. अशा प्रकारचे प्रियस आणि श्रेयस गोष्टी. आणि श्रेयस म्हणजे काय, जर एखादी गोष्ट आपल्याला आवडत नाहीये पण ती आपल्यासाठी हितकारक आहे, चांगली आहे. कडुलिंबाचा पाला आपल्याला आवडत नाहीये पण तो आपल्याला किती हितकारक आहे, किती चांगला आहे. अशा मी एक खाद्यपदार्थांचं किंवा पदार्थांचं नाव सांगितलं, पण अशा अनेक गोष्टी आहे आयुष्यामध्ये, जी माणसं असतील, वस्तू असतील, लोक असतील. हा श्रेयस आणि प्रेयस ह्या गोष्टी आज मुलांना सांगण्यात तितकंच महत्त्वाचं वाटतं पालक म्हणून. तुकाराम महाराज सांगतात, परावी या नारी रुक्मिणी समान. तुकाराम महाराज म्हणतात, परावी या नारी रुक्मिणी समान. ही गोष्ट आई वडिलांनी मुलांना सांगावा की परकीय नारी, म्हणजे परनारी जी आहे, तुकाराम महाराजांनी सांगितलंय की ही रुक्मिणी माना तिला. आजची ही विकृती किंवा ही जी परिस्थिती ओढावली आहे त्याला काय कारणीभूत आहे, तर समाजामधल्या जी काही घटकं आहेत, काही गोष्टी आहेत, ती खरंच कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये म्हणजे उद्ध्वस्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था, घटस्फोटाचं प्रमाण, वाढती वृद्धाश्रमांची संख्या, लिव्ह इन रिलेशनशिप सारखी गोष्ट किंवा हुकूम संस्कृती आज बोकाळलेली दिसते ही गोष्ट. आता कुटुंब व्यवस्था म्हणजे काय, तर किती पटकन लग्न मोडले जातात. आता आज आम्ही बघतो कोर्टामध्ये 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने पूर्ण होत नाही आणि त्या नवरा बायकोला डिवोर्स पाहिजे असतो. ते न्यायाधीश त्या कपलला विचारतात, मुलाला विचारतात की तुला का डिवोर्स पाहिजे तिच्याकडनं. त्याच्याकडे काही उत्तर नसतं. तिला विचारतात तुला का डिवोर्स पाहिजे, तर तिच्याकडे काही उत्तर नाही. आणि मग सांगतात मला हिचं पटत नाही, तो म्हणतो तिचं माझं पटत नाही, त्यामुळे आम्हाला डिवोर्स पाहिजे. आणि हीच जी गोष्ट आहे आज न्यायव्यवस्था सांगते की काही करा, सामदान दंडभेद वापरा, पण तुमची लग्न संस्था टिकवा. आता तुम्हाला विशेष वाटेल, आजकाल परवा 70 वर्षाची आजी आणि 75 वर्षाचे आजोबा डिवोर्स मागण्यासाठी कोर्टात आले. सगळं कोर्ट हसत होतं त्यांना. या वयात जर ह्यांना हे धंदे सुचत असतील तर या मुलांनी काय करायचं. अशी कुठेतरी ही जी लयाला चाललेली संस्कृती आणि संस्था आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. अजूनही पुढे जाऊन सांगायचं झालं तर एक उदाहरण सांगते. परवा एक कपल आलं होतं, त्यांना डिवोर्स पाहिजे होता. लग्नाला 6 महिने पण नव्हते झाले, 4 महिने झाले होते. आणि साहेबांनी विचारलं, जज साहेबांनी, की तुम्हाला डिवोर्स का पाहिजे. तर ती मुलगी खाली मान घालून हसत होती. म्हणजे ती मला आवडतच वाटली. तर ती खाली मान घालून हसत होती. आणि नंतर मुलाला विचारलं की तुला डिवोर्स का पाहिजे. तो म्हणतो घरामध्ये माणसं आम्ही किती, मी, माझे वडील आणि आता नवीन आलेली माझी बायको, आम्ही 3 माणसं. माझी आई वारून आता 2 वर्ष झालेले आहेत, त्यामुळे आम्ही लवकर लग्न केलं. आणि ही बाई किंवा घर सांभाळण्यासाठी आम्ही या मुलीला योग्यतेची मानल्याने आम्ही लग्न केलं. तिला विचारा, तिने 4 महिन्यामध्ये माझ्या घरात किती राहिली. ही 8 दिवस जा, 15 दिवस जा, अशी 3 महिने तिच्या घरी राहिली असं इकडून तिकडून 2 दिवस 4 दिवस असे करून पूर्ण संबंध महिनाभर राहिली. तिला विचारा म्हटले माझ्या आईचं नाव काय, विचारा बरं. माझी आई वारलेली आहे, तिला विचारा माझ्या आईचं नाव काय. साहेबांनी आमच्या समोर तिला प्रश्न विचारला, सांगा तुझ्या सासूचं नाव काय. ती बावळटासारखी साहेबांकडे बघत बसली. जर ही अशी विकृत मनस्थितीची जर ही मुलगी असेल, कारण की साहेब तिला म्हणतात की लग्न झाल्यानंतर पाया पडायला जर गेली असतील ना त्या फोटो समोर, तिथं बघितलं असेल ना कैलासवासी अमुक तमुक, वाचलं नाही का, काहीच बोलत नव्हते. कधीतरी पुसलं असेल ना सासूच्या फोटोला सणावारा सण, नाही बघितलं, नाही पाहिलं. किती मूर्ख असते ही मुलगी. आणि ह्या अशा विकृत मुलीला किंवा अशा घाणेरड्या संस्काराच्या मुलीला उपजतही कोण किंवा कोण हे याची जबाबदारी घेणार. ही आई किंवा हे तिचे वडील. त्या अशा जर संस्कृतीमध्ये तुमची मुली जर तुम्ही वाढवत असाल तर कसं ह्या पुढचं जाऊन एखाद्याचा संसार करणारे, एखाद्याचं कल्याण करणारे, एखाद्याचं आयुष्याचं किती वाटोळ करून घेणार आहेत. त्या अशा गोष्टी आम्ही रोज आयुष्यामध्ये पाहतोय. दुसरी म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप सारखी एवढी घातक लागलेली समाजाला कीड आहे, त्याच्याबद्दल न बोललेलंच बरं. दुसरी गोष्ट म्हणजे वाढती चालतं मोठं संस्काराचं विद्यापीठ मानलं जायचं. म्हणजे आपल्याला आठवतं, आपणही, तुम्ही, आम्ही सगळे आई वडिलांना वेळ नसायचा, ते त्यांच्या कामात गुंतलेले असायचे. सांभाळायचं कोण, आजी मुलांना नातवंड सांभाळायची, आजोबा सांभाळायचे, त्यांना गाणी गोष्टी सगळ्या कथा कविता शिकवायचे. आणि ही अशी मुलं संस्कारी पुढे पिढी जन्मायची आणि पुढे उपजायची. पण ही आजकालची मॉडर्न आई किंवा मॉडर्न मुली, त्यांना सासू सासऱ्या नको आहेत. आणि मग यांची रवानगी काय, ह्या संस्कारी विद्यापीठांची रवानगी या वृद्धाश्रमात होते. काय दोष नाही त्या मुलांचा, त्यांना आजी आजोबाच माहीत नाहीत आजकाल. आणि त्यातूनही जर त्या मुली मॉडर्न असतील, शहरात राहणाऱ्या असतील, तर मग काय होतं, त्या कामाला जातात,
स्वतःच्या पायावर उभे राहिलेले असतात ना, ते कामाला जातात, मुलंही कामाला जातात, नवरे त्यांचे. आणि मग ही मुलं शाळेमध्ये जातात दिवसभर, मग घरी राहतात, शाळेतून येतात आणि मग करायचं काय, एक छान काहीतरी आपलं मनोरंजन करायचं म्हणून टीव्ही बघ, मोबाईल बघ. इंटरनेट तर आज सगळ्यांकडे उपलब्ध आहे, वायफाय प्रत्येकाकडे असतो आणि किती तासन तास ती मुलं मोबाईल बघत राहतात. आणि नको त्या वयात नको त्या गोष्टी त्यांच्या कानावर त्यांच्या डोळ्यांवर खालून गेल्यामुळं ही अशी विकृत मानसिकतेची मुलं त्याच्यात घडली जातात. त्यानंतर मुलांकडे बघायला, मुलांची संध्याकाळी दमून सोडून आल्यावर त्यांच्याशी बोलायला, त्यांच्याकडे बघायला या आई बाबाला वेळ नाहीये ना, तेवढा वेळच नाही त्यांच्याकडे. मग ही बोलणार कुठे, व्यक्त होणार कुठे. मग ही अशी विकृत मानसिकतेची मुलं पुढे जाऊन ही अशी नको ते प्रकार करायला लागतात. पूर्वीच्या काळी घरी जर पाहुणा आला तर आई बाळाला म्हणायची, बाळा काकांना मामांना पाहुण्यांना श्लोक म्हणून दाखव बरं. तर आताची मॉडर्न युगातली आई काय म्हणते, बाळा पाहुण्यांना मायकल जॅक्सन कसा नाचतो दाखव बरं. ही आपणच घडवतोय आपली फुलं, आपली बाळं, आपणच त्यांना संस्कार देतोय. म्हणून पालक म्हणून आपली जबाबदारी खूप मोठी आहे आज. आणि ते समजून घेणं किंवा त्या पालकांकडच्या मुलांकडनं दुर्लक्ष न करणं हे खूप गरजेचं आहे. आता मला सांगा, हे बाळ माझं लहान आहे, जाऊ दे, लहान आहे शिकेल, तो वयात आल्यावर शिकेल, त्याला कळेल. लहान आहे म्हणून किती दुर्लक्ष करायचं. 15 वर्षाच्या ज्ञानोबानी जेव्हा लोक निंदे खातर ताटी लावून एकटा बसला असताना ही 8 वर्षाची मुक्ताई जाते आणि दुःख क्लेश दूर सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणणारी ती 8 वर्षाची मुक्ताबाई लहान नव्हती का? विश्वधर्म हिंदू परिषदेमध्ये ज्या वेळेला मोठमोठे वेदाचार्य वेदपंडित त्यांच्या समोर आपला छोटासा ज्ञाना वेदाचे 4 ओळी बनतो आणि सगळ्यांना मंत्रमुग्ध करून जातो, तो ज्ञाना आपला लहान नव्हता का? बुद्धभूषण सारखा ग्रंथ 17 वर्षाचे आपले शंभू महाराज लिहितात. बुद्धभूषण ग्रंथ भयंकर विचारांच्या पलीकडचा आहे आपल्या. असा हा एकदम प्रचंड ताकदीचा ग्रंथ 17 वर्षात शंभू महाराजांनी लिहिला. त्यावेळेस त्यांचं वय लहान नव्हतं का? 15व्या वर्षी जेव्हा शिवबा रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो तर शिवबाचं वय लहान नव्हतं का? म्हणजे आपल्या मुलांना आपण हे संस्काराचे धडे दिले पाहिजेत की त्याही लोकांनी, ह्या महापुरुषांनी एवढ्या कमी वयामध्ये, ह्या लहानपणामध्येच असामान्य कर्तृत्व दाखवलं होतं. तुम्ही तुमच्या मुलांनाही त्या गोष्टी सांगा आणि शिकवा, ही या समाजाला जास्त गरज आहे. स्वामी विवेकानंदांबद्दल जर मला सांगावं वाटतं, स्वामी विवेकानंद म्हणजे काय? सामंजस्य, संस्कार, त्याग, उदारता यांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांना लहान वयापासूनच प्रचंड प्रलब्धता त्यांच्यामध्ये होती. म्हणजे एक मोठी माणसं कशी वागतात ना, हे एक लहान असताना त्यांचं ते वागणूक वर्तणूक सगळं त्या प्रकारचं होतं. एक दैवी अवतार होता तो स्वामी विवेकानंद. पण हे सगळं आपल्या समाजामध्येच ते वाढले राहिले. त्यांनाही आई वडील होते, त्यांनाही शिक्षक होते, त्यांना आपल्याप्रमाणेच ते पण वाढले राहिले. आता त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये शिकागोला एक धर्मपरिषद भरली होती आणि स्वामी विवेकानंदांनी आपल्या भारताच्या तर्फे एक नेतृत्व केलं होतं. भारताचं नेतृत्व केलं होतं. सुटाबुटामध्ये एकदम इंग्लंड त्या अमेरिकेवरून आलेले हायफाय लोक आणि स्वामी विवेकानंद एक भगवं वस्त्राने घातलेले साधे एकदम गबाळे, म्हणजे त्यांच्याकडे बघून सगळी लोक हसायला लागली. प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाचा असा एक धर्मग्रंथ होता आणि त्या हॉलमध्ये जाण्याच्या आधी एक अशी व्यवस्था होती, तिथं प्रत्येकाने आपला धर्मग्रंथ ठेवायचा होता आणि पुढे यायचं होतं. तर स्वामी विवेकानंदांनी आपली जी भगवद्गीता आहे तिथे असलेल्या त्या माणसांना दिली. तिथं ते सगळेच होते बाकीचे हायफाय सुटाबुटातले एकदम हाय प्रोफाईल लोक. त्यांनी स्वामी विवेकानंदांची जी भगवद्गीता आहे आपली भारतीय संस्कृतीची पाया, तो उचलला आणि त्यांचे जे काही जरूर सगळे धर्मग्रंथ होते त्याच्या खाली घातला, सगळ्यात तळाला ठेवला. अपमान करायचा होता ना त्यांना, त्या गबाळ्या माणसाचा अपमान करायचा होता त्यांना. त्यावेळेला स्वामी विवेकानंद, आपण जर त्यांच्या जागी असतो तर आपल्याला राग आला असता, आपण 2 शब्द त्यांना सुनावले असते, होय की नाही? पण स्वामी विवेकानंदांनी काय केलं, त्याला थँक्यू म्हटले. थँक्यू म्हटले याच्यासाठी, म्हणजे तुमची जे काही धर्मग्रंथ आहे त्याच्याबद्दल मला आदर आहे, पण आमची जी भगवद्गीता आहे हे सारा सृष्टीचा, सारा विश्वाचा मूळ पाया आहे आणि तुम्ही तो बरोबर सगळ्यात खाली ठेवला, त्याच्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. म्हणजे ही जी नकारात्मक गोष्ट आहे किती सकारात्मकतेने स्वामी विवेकानंदांनी घेतली. आणि तिथं जी काही लोक होती ज्यांना अपमान करायचा होता स्वामी विवेकानंदांचा, त्यांना लाजा वाटल्या, त्यांनी शर्मेनी माना खाली घातल्या. पुढे जाऊन जेव्हा स्वामी विवेकानंद त्या धर्मपरिषदेमध्ये नेतृत्व करण्यासाठी, आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी गेले, त्यावेळेला सगळेजण असं जंटलमॅन, मोठे मोठे वजनदार जड जड शब्द भारी भारी असे वापरत होते. स्वामी विवेकानंद गेले सहज साध्या शब्दामध्ये म्हणतात, इथे बसलेल्या तमाम माझ्या बंधू आणि भगिनींनो, बंधू आणि भगिनींना जेव्हा म्हटले त्यावेळेला प्रत्येकाच्या ती शब्द, ते नातं इतकं काळजाला भिडलं. त्यातून कळलं की ही भारतीय संस्कृतीची नाळ किती जबरदस्त आहे. समोरच्याला पटकन आपल्याला करण्याची जी ताकद आहे ती भारतीय संस्कृतीमध्ये, आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण विवेकानंदांनी त्यांना घडवून दिलं. 10 मिनिटं टाळ्या पडल्या होत्या. प्रत्येकाला स्वामी विवेकानंद त्या क्षणी आपल्या जवळचे वाटले होते. प्रत्येकाला तो आपला भाऊ, आपली बहीण वाटले होते. म्हणजे इतकं जबरदस्त त्यांनी जे काही मनोगत व्यक्त केलं होतं, ही भारतीय संस्कृतीची परंपरा त्यांना सांगितली होती. त्याही पुढे जाऊन सांगायचं तर ते भाषण झाल्यानंतर ते जेव्हा पॅनलमधून त्या स्टेजवरून खाली आले
त्यावेळेस एक सुंदर लावण्यवती सुंदर स्त्री त्यांच्या समोर आली आणि त्यांना म्हणते कशी, विवेकानंदजी, मला तुमच्या पुढे एक प्रस्ताव मांडायचा आहे, मला तुमच्याशी लग्न करायचंय हो, प्लीज तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? स्वामी विवेकानंद तिच्याकडे बघतात, हसतात आणि तिला म्हणतात, नाही ग, मी एक संन्यासी आहे, भगवा वस्त्र घातलेला मी एक संन्यासी आहे, मी हे लग्न वगैरे काही करू शकत नाही, पण मला कळू शकेल का तुला माझ्याशी लग्न का करायचंय? ती म्हणाली, मला तुमच्यासारखा एक अत्यंत हुशार, एकदम देखणं असा तुमच्यासारखाच अगदी डुप्लिकेट असा मुलगा पाहिजे हो. तर ते स्वामी विवेकानंद तिच्याकडे बघतात आणि हसतात आणि तिला म्हणतात, अगं माई, त्याच्यासाठी लग्न काय करायचे, तू मलाच तुझा मुलगा मान ना, तू मला तुझा मुलगा मान, म्हणजे हा विषयच मिटला ना. ती किती उदारकता स्वामी विवेकानंदांच्या ठाई होती. हेच जर आपल्या मुलांबद्दल जर घडलं असतं तर ही किती चालती बोलती संधी म्हणून कोणी सोडली नसती. म्हणजे ही स्वामी विवेकानंदाची मर्यादा, ही त्यांची समंजसता, ही खूप गोष्टी शिकवून जाते. म्हणूनच स्वामी विवेकानंद आचरणात आणा. मुलांना, तुमच्या पाल्यांना आई वडील म्हणून त्यांची पुस्तकं, त्यांची चरित्र वाचायला द्या. स्वामी विवेकानंद प्रत्येक मुलांनी मुलींनी जर 20% जरी स्वतःच्या आचरणात आणले ना तर तुमचं आयुष्य खूप बदलून जाईल हो. आता त्याचं नाव घेतल्याशिवाय सारं हिंदुस्थान पूर्ण होऊ शकत नाही. असे तुमच्या आमचे सर्वांचे लाडकं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. काय त्यांच्याबद्दल सांगावं आणि काय बोलावं, शब्द सुद्धा वर्णन करण्यासाठी नाही आहेत, कमी पडतील इतकं त्यांचं काही महान कार्य आहे, महान सगळं चरित्र आहे. हे जे आहे ते घडवलं कोणी? जिजाऊंनी घडवलं ना. जिजाऊंनी या उभ्या महाराष्ट्राला 2 राजे आणि 2 चरित्रवान व्यक्ती घडवून दिल्या. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आपल्या समोरच आहे ना. काय केलं होतं जिजाऊंनी? खूप काही संस्काराचे धडे वेगळे दिले होते का? नाही. रामायण महाभारतल्या त्या गोष्टी सांगितल्या होत्या. राम कसा चरित्रवान होता, कृष्ण कसा नीतिवंत होता, या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या होत्या आणि त्याच संस्कारातून ते घडत गेले होते. ह्या गोष्टी सांगायला आपल्याकडे वेळ आहे का हो? तुम्हीही तुमच्या मुलांना त्या सांगितलं पाहिजे. तुम्ही नाही शिवाजी महाराज घडू शकले पण एक चांगला मुलगा तरी घडू शकाल ना. आणि 100% का नाही घडवणार? आता शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या दृष्ट्या शिवाजी महाराज हे म्हटल्यानंतर सुद्धा त्याच्या धमन्यातलं रक्त गरम होतं, असं अजब रसायन होतं शिवाजी महाराज. मग ही शिवाजी महाराजांची चरित्र किंवा ह्या अशा गोष्टी कधी आचरणात आणायच्या? फक्त शिवजयंती असेल त्यावेळेला कपाळावरती चंद्रकोरी रेखाटायच्या, भगवे कपडे घालायचे आणि रुद्राक्षाच्या माळा घालायच्या आणि शिवजयंती पुरतं शिवाजी महाराजांच्या घोषणा द्यायच्या, झालं. मग नंतर थंड. पण तुमच्या शिवाजी महाराज खरंच किती आचरणात आणताय आणि किती त्यांचे विचार, किती गोष्टी तुम्ही अंमलात आणताय, हेही तितकंच जास्त महत्वाचं आहे. शिवाजी महाराज कोण ते म्हणतात सांगताना एक अभिमान वाटतो. जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सुंदर लावण्यवती स्त्री किंवा त्याची सून किंवा ह्या मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये पेश केली, तेव्हा शिवाजी महाराजांनी ज्या मावळ्यांनी त्यांना आणलं होतं, त्या सुंदर स्त्रीला, त्या सुभेदाराच्या सुनेला आणलं होतं, त्या मावळ्यांना जरब बसवली, त्यांना शिक्षा केलं, त्यांना दंडित केलं. हे असं अपकृत्य पुन्हा करायचं नाही हे सुनावलं होतं. आणि त्या सुंदर स्त्रीकडे बघून शिवाजी महाराज काय म्हणाले ते तुम्हाला मला चांगलं माहितीच आहे. ही अशीच आमची आई असती तर आम्ही सुंदर झालो असतो. एका आईची उपमा तिला दिली होती. तोही बांगडी देऊन तिचे यथोचित तिची रवानगी तिच्या घरी करा असा एक जबरदस्त दंडक दिला होता. हे म्हणजे शिवाजी महाराज. रांजाच्या पाटलांनी जेव्हा एका स्त्रीवरती हात टाकला होता तेव्हा त्या रांजाच्या पाटलाचे हात पाय कलम करण्याचा फरमान शिवाजी महाराजांनी सोडलं होतं. जिजाऊ आल्या शिवाजी महाराजांना म्हणतात, अरे शिवा, तू त्याला कडलाच करायचं होतं, त्याला मृत्यूदंड द्यायचं होतं, तू ही काय अजब शिक्षा दिली? त्याचा हातपाय तोडून त्याचा चौरंगामध्ये चौकात का टाकले? शिवाजी महाराज म्हणतात कसे, अरे रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडून त्याचे कलम करून त्याला चौरंगामधून त्याच्यासाठी ज्या चौकामध्ये टाकलं ते याच्यासाठी की येणारा जाणारा प्रत्येक जण त्या रांजाच्या पाटलाला बघेल आणि स्वतःची काय अवस्था होईल जर मी असं अपकृत्य केलं तर त्याला जाणीव होईल, म्हणून मी त्याला चौरंग केला. उभ्या हयातीत महाराजांच्या स्वराज्यामध्ये हे असं घाणेरडं कृत्य कोणीच करू शकलं नाही. इतकी जबरदस्त शिक्षा किंवा हे फरमान शिवाजी महाराजांनी काढलं होतं. हिरकणी रात्रीच्या वेळी गडावरून पायउतार झाली आणि तिच्या घरी सुखरूप गेली होती. तुम्हाला माहितीच आहे ना हिरकणी, आज कारण ती शिवशाही होती त्यावेळेला ती जाऊ शकली. आजकालची हिरकणी अशी जाईल का हो? काही सांगता येत नाही, खात्री नाही आपल्याला. दुसरं म्हणजे लाल महालावली. ही खूप महत्वाची गोष्ट मला शिवाजी महाराजांची आवर्जून नेहमी सांगावी वाटते आणि नेहमी सांगत असते. लाल महालामध्ये जेव्हा शाहिस्तेखानाची शिवाजी महाराजांनी बोट छाटली होती त्या धामधुमीमध्ये शाहिस्तेखानाची मुलगी हरवली होती. गेली असेल, कुठे लपली असेल किंवा कोणी पडून पण नेली असेल. शाहिस्तेखानाची बायको पळत पळत शिवाजी महाराजांकडे आली. माझी आपली मुलगी हरवली हो सांगत होती. कोणी उचलून गेली का? आणि तिने शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. शाहिस्तेखान, एवढा मोठा शाहिस्तेखान, शिवाजी राजांचा दुश्मन. तो म्हणतो कसा, नहीं ये कदापि मुमकिन नहीं, शिवा किसी की संपत्ति लूट सकता है, किसी को धोखा दे सकता है, मगर किसी की माँ बहन बेटी को हाथ नहीं लगा सकता.
म्हणजे राजाच्या दुश्मनाला, खुद्द राजाच्या दुश्मनाला सुद्धा राजाच्या चरित्राची ठाम खात्री असावी. किती मोठं हे जिजाऊंचे संस्कार आणि किती मोठं हे शिवरायांचं चरित्र. हे चरित्र आपण कधी अंमलात आणायचो? शिवाजी महाराजांनी तुकारामांना गुरु मानलं होतं. याच आपल्या देऊगावात शिवाजी महाराज खूप वेळा येऊन गेले असतील. ही भूमी आपली खूप पावन आहे. घेतली माती शिवाजी महाराजांच्या चरणांनी, तुकारामांच्या चरणांनी पावन झालेली माती आहे. ह्याचा वसा वारसा आपल्यात कधी आत्मसात करावा आणि आपण कधी त्याच्याबद्दल विचार करून आपल्या आयुष्यामध्ये त्याचे धडे घेऊन पुढे जावं, ही आपण वाट पाहतोय का? तर नाही. तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या प्रत्येक पालकांनी तुमच्या मुलीबाईंना सर्वांना ह्या गोष्टी सांगणं तितकंच गरजेचं वाटतं. बुद्ध होते ना, बुद्धांना त्यांच्या अनुयायांनी एक प्रश्न विचारला होता की बुद्ध सांगा मला, भगवान बुद्ध सांगा मला, विष म्हणजे काय असतो? त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणाले होते, विष म्हणजे कोणतीही गोष्ट जेव्हा अतिप्रमाणात होते ना ती विष होऊन जाते. किती विचार आणि मारामक उत्तर आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा अतिप्रमाणात होते तेव्हा विष बनून जाते. मग ते अन्न असू दे, तुमची संपत्ती असू दे किंवा कुठल्याही प्रकारचा लोभ, हा जेव्हा अतिप्रमाणात होतो तेव्हा ते विष प्रमाण होतं. मग आजकालचे हे जे तंत्रज्ञान आहे, हे मोबाईलचा वापर आहे, हे आजकाल आपल्या मुलांसाठी विषच होत चाललेलं आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात, दर्पणाचे अंग ज्याची त्याची डावी रंग. तुमचे जे संस्कार असतं, तुमचं जे आचरण असतं, तुमचे जे वर्तन असतं, ह्याच्यातून तुम्ही समाजाला कळत असता. तुमचा आरसा समाजापुढे उपटत असतो आणि कळत असतं की हा कोणत्या घराण्यातून येतोय, ह्याचे संस्कार कसे, याचे आई वडील कसे, याचा मामा कसा आहे, माझी मावशी कशी आहे. हे प्रत्येकाचे संस्कार हे या मुलांमधून, मुलांच्या आचरणामधून कळत असतात. त्यामुळे आपले संस्कार, आपले नाव, गाव, खानदान जपण्यासाठी प्रत्येकाने त्याचे प्रयत्न करायला पाहिजे. मुलांमध्ये एक सकारात्मक वातावरण ठेवलं पाहिजे. सकारात्मकता काय आहे, नकारात्मक आहे, ह्या गोष्टी वाईट आहेत. भले तरी किती हट्ट केला तरी त्याला दंडित करा, सांगा, त्याला 2 दिवस जेवायला घेऊ नका, त्याच्यावर शासन करा, पण त्याला त्या चांगल्या वळणावर आणण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्यांच्यामध्ये एक सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आजकाल खूप कमी पाहतोय आपण, मुलं बापाशी खूप कमी वागतात. बापानी मुलाच्या खांद्यावर कधीतरी हात टाकावा, कधी फ्रँकली आणि एकदम फ्रेंडली वागावं, प्रत्येक गोष्ट त्याच्याबरोबर शेअर करा. अरे माझ्या आयुष्यामध्ये ना अशा घटना घडल्या होत्या, मी अशा प्रमाणामध्ये लॉसमध्ये गेलो होतो, माझ्या आयुष्यात खूप अशा काही घटना घडल्यात. कळू दे ना मुलाला, बापाने किती झेललंय, किती गोष्टी त्यांनी सहन केल्यात. त्या मुलांना त्याची जाणीव कधी होणार हो? आईने सांगावं, मी माझ्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी शोषल्या आहेत, सांगावं ना. संसारामध्ये काय एवढा पटकन संसार नाही, संसार होत नसतो. अरे संसार जसा तवा चुल्यावर बसे हाताला चटके तेव्हा मिळे भाकर. या हाताला जे चटके बसलेत आईने, माता माऊलींना, ज्या आयांना आपल्या हाताला जे चटके बसलेत ना, ते मुलीला कधीतरी सांगावं, गरज आहे त्या सांगण्याची. एक फ्रँकली वातावरण निर्माण करून द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या तंत्रज्ञानाचा, मोबाईलचा कमीत कमी वापर मुलांकडे ठेवा. लहानपणापासूनच आपण आज बघतोय की मुलं खूप मोबाईल वापरतात, ते प्रमाण कमी करा. मोठी जरी झाली तरी सारखं जर मोबाईलवर असेल, सारखं त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसेल, कामाच्या व्यतिरिक्त बसता असेल तर त्याला जरा बसवा, अरे बास कर आता, ठेवून दे, दुसरं काहीतरी वाच. आपल्याकडे कितीतरी संग्रह आहेत, अगदी वेद काळापासून आपल्याकडे खूप सारी पुस्तकं आहेत, आपल्याकडे खूप सारे काहीतरी असे व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत, चांगले गोष्टी आहेत, ते तुम्ही वाचायला द्या. चांगल्या महान चरित्र वाचायला द्या, आत्मचरित्र वाचायला द्या. का नाही तुम्ही देऊ शकत आहे? अहो श्रीनाथ ठाणेदार सारखा एक आत्मचरित्र वाचायला द्या. श्री ठाणेदार माहितीये कोण होता? आई शिवणकाम करत होती आणि वडील बँकेत होते. हा श्री ठाणेदार एक मनाशी चंग मानतो, काहीतरी ठरवतो, शाळा शिक्षण करत असताना अमेरिकेसारख्या ठिकाणी जातो आणि स्वतःचं विश्व तिथं निर्माण करतो, त्याच्या कितीतरी कंपन्या तिथं निर्माण करतो. आणि आपले अमेरिकेचे प्रेसिडेंट आहे बराक ओबामा, त्याला फायनान्स पुरवण्याचं काम करतो. काही तो काही मोठ्या घरातला नव्हता, सर्वसामान्य घरातला होता, पण ती जी काही रग, ती उमेद, ती एक जाज्वल्य इच्छाशक्ती ही तुम्ही आम्ही तुमच्या पालकांमध्ये, तुमच्या पाल्यामध्ये आज रुजवण्याची खरंच गरज आहे. अग्निपंख आकाशसारखं ज्ञानेश्वरमुळे वाचायला द्या ना. अहो ज्ञानेश्वरमुळे कोण होते? आज भारताचे IFS आहेत, इंटरनॅशनल फॉरेन डिफेन्स, इंडियन फॉरेन डिफेन्स त्यांच्याकडे आहे, म्हणजे भारताचं एक बाहेरच्या देशात जाऊन ते प्रतिनिधित्व करतात. कोण होते माहिती? ते ज्ञानेश्वरमुळे. त्यांच्याकडे हातात पाटी नव्हती, हातात पेन्सिल नव्हती, त्याच्यासाठी पैसे नव्हते, चड्डी घालत होते, त्याच्यावर 17 ठिकाणी ठिगळे होती. आई वडील शेतात राबत होते. ज्या वेळेला त्याचा रिझल्ट आला त्यांची आई खुरपत होती आणि त्यांना कोणतरी सांगितलं तुमचं पोरं कलेक्टर झाले, तुमचं पोट मोठं काहीतरी झाले. आईला वाटलं आई कंडक्टर झाले का? कलेक्टर पर्यंत तिची धावच नव्हती, तिच्या त्या विचारांची तिची तिथपर्यंत काही मानसिकताच नव्हती. किंवा ती कंडक्टर झाले का? ठीक आहे, चांगलं झालं, पण तिचा पोरगा कलेक्टर झाला. तर अशा कुटुंबातून काही ते मोठे शिकलेले होते, वडील एकदम साधे सुधे होते, शेतकरी होते, असा मुलगा आज कलेक्टर झाला. ही अशी चरित्र तुम्ही चांगली वाचायला द्या. खूप सारी पुस्तकं आहेत, ती मुलांना जरा चांगलं ज्ञान देण्याचा प्रयत्न करा. आज पालक म्हणून ती तुमची जबाबदारी आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे एक महत्वाची गोष्ट आहे आणि खूप मनाला भिडणारी गोष्ट आहे, जी मनाला भिडली होती, एका वाचनात आली होती. केरळसारख्या एर्नाकुलम सारख्या रेल्वे स्टेशनवरती एक मुलगा कुली म्हणून काम करत होता. लहानच होता, वडील वारले होते, आई धुणं भांड्याची कामं करत होती. तो मुलगा एर्नाकुलम सारख्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला कुली म्हणून काम करत, कोणी येणाऱ्या जाणाऱ्यांची ओझी उचलायची, त्यांना त्यांच्या ठिकाणी पोहोचवायचं, अशी कामं करत होता. त्याने त्याच्या आईकडे हट्ट केला, आई मला मोबाईल घेऊन दे ग. आई मला मोबाईल घेऊन दे म्हटल्यावर त्या माता माऊलीच्या डोक्यामध्ये मुंग्या आल्या. कसा मी याला 10-15 हजाराची सोय करू आणि मोबाईल घेऊन देऊ म्हणून. त्या बाईने 4 घरची भांडी धुनी भांडी अजून वाढवली, अजून केली आणि त्या कशा तरी कष्ट करून रात्रीचा दिवस करून 10-15 हजार जमवले आणि त्या मुलाला मोबाईल घेऊन दिला. त्या मुलाने मोबाईल घेतला, पाहिल्यानंतर तो कुलीचं काम करतच राहिला. कुलीचं काम करत असताना त्यांनी कानात कॉर्ड घालायचे, मोबाईल खिशात ठेवायचा, येता जाता सारखे व्हिडिओ ऐकायचे, व्हिडिओ पाहायचे, काहीतरी ऐकत राहायचं, ऑडिओ क्लिप ऐकत राहायच्या. आणि एक दिवस चमत्कार घडला ना. आपल्याकडे कशी MPSC असते तशी केरळामध्ये KPSC असते. त्या KPSCच्या परीक्षेमध्ये ते पोरगं, कुली म्हणून काम करणारं पोरगं पास होऊन आलं. आईच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा आल्या. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, कोणत्या गोष्टीचा सकारात्मकतेने वापर करावा किंवा नकारात्मकतेने वापर करावा. त्या मुलांनी फक्त ऑडिओ ऐकून त्या मोबाईलच्या जीवावरती KPSC सारखी एवढी मोठी पोस्ट मिळवली, KPSC सारखी परीक्षा पास झाली आणि मोठी पोस्ट मिळाली. आणि काल परवा एक गोष्ट कळली, त्यांनी UPSC क्रॅक केली. त्या गोष्टी आज आपल्या मुलांना चांगल्या कशा वाईट कशा हे समजून द्यायला पाहिजे. मग जर के श्रीनाथ सारखा तो मुलगा, छोटासा मुलगा किंवा एकदम साध्या घरातला मुलगा, ही गोष्ट अशक्य असलेली गोष्ट त्यांनी करून दाखवली होती. म्हणून आज जर पालक म्हणून आपण पालकत्व शिकण्याची जर आपल्याला गरज पडत असेल किंवा मुलांना ह्या सुजान पिढीला सुजानत्व शिकण्याची जर गरज पडत असेल तर या पिढीला एक गोष्ट आवर्जून सांगू वाटते. एक विचार करा, आयुष्य नुसतंच वाहून गेलं. मला एक सांगावं वाटतं की मरताना असं नाही वाटावं, मरताना असं नाही वाटावं, आयुष्य नुसतंच वाहून गेलं. मला जगायचंय म्हणता म्हणता माझं जगायचंच राहून गेलं. मुलांना वाटू शकतं ना, मला हे करायचं होतं ते करायचं होतं, त्यांचं वय होऊन गेल्यावर निघून गेल्यावर काही जरा झटके जळ सोसल्यानंतर अरे मी त्यावेळेला तसं केलं असतं तर होत असतं, असं मी झालेलं आहे. आणि कितीतरी अशा पिढ्या बर्बाद झालेल्या आहेत. तर ह्या गोष्टी बर्बाद होऊ नये त्याच्यासाठी एक पालक म्हणून आणि एक सुजान विद्यार्थी म्हणून ह्या गोष्टी आजूबाजूला घडताना डोळसपणे बघा, चांगले विचार चांगले माणसांचं कर्तृत्व आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला सांगू का, ज्या लेकरांना ज्या मुलांना आईबापाच्या कष्टाचीच कळलं, आईबापाच्या कष्टाची जाणीव झाली, आईबापांच्या डोळ्यातलं स्वप्न ज्यांना कळलं ना, ती मुलं वाया नाही जाऊ शकत. जसं आईच्या डोळ्यातलं स्वराज्य स्थापनेचं स्वप्न शिवबाला कळलं होतं, त्याच अखंड स्वराज्याचं स्वप्न बापाच्या डोळ्यामध्ये संभाजी महाराजांना कळलं होतं. आणि त्याच एर्नाकुलम सारख्या त्या के श्रीनाथला आईच्या कष्टाचे कष्ट कळले होते, आईच्या हाताचे कष्ट कळले होते. ती अशी मुलं खरंच वाया जातील का? ही आपले जे कष्ट आहेत, एक बाप म्हणून आपण जे काही इतकं विश्व निर्माण करतोय, एकदा मित्र म्हणून तुम्हाला सांगितलं बसा त्याच्याशी बोला, आई म्हणून सुद्धा त्याच्याशी बोला, मुलगी म्हणून तिच्याशी बोला आणि तिला सगळ्या गोष्टीची जाणीव करून द्या आणि तिला सांगा की हे आयुष्य असं काही उथळ आहे आणि असं उधळून देऊ नका, किती मौल्यवान आहे आणि किती महत्वाचं आहे हे त्याची जाणीव तुम्ही पालक म्हणून त्यांच्यासाठी करा. आणि मला वाटतं माझ्यासमोर बसलेले हे प्रत्येक जण इथून गेल्यानंतर या व्याख्यानाच्या निमित्त ऐकले जे काही चांगले संस्कारित शब्द वाक्य वचनं तुमच्या आत्मसात कराल आणि नक्कीच तुम्ही त्याच्यातून आदर्श घडून एक आदर्श माता होण्याचा आणि एक आदर्श पिढी घडवण्याचा प्रयत्न कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करते. आणि जाता जाता एवढंच सांगते, घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे. लक्ष देऊन ऐका, हा लक्ष देऊन ऐका, विशेषतः मुलींनी सुद्धा ऐका, मुलांनी सुद्धा ऐका. घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, रास्ते खाली जहान थे, सामने कब्रिस्तान थे. घर से निकले तो दिल में कुछ अरमान थे, रास्ते खाली जहान थे, सामने कब्रिस्तान थे. चलते चलते पैर एक हड्डी पे गिरा, चलते चलते पैर एक हड्डी पे गिरा. उस हड्डी के भी कुछ बयान थे, उस हड्डी के भी कुछ बयान थे. संभल कर चले नादान, संभल कर चले नादान, हम भी कभी जवान थे, हम भी कभी जवान थे. धन्यवाद. आज श्रीनाथ मित्र मंडळ कानेवाडी यांनी आपले संयोजक मयूर दादा असतील, त्याचप्रमाणे सर्व काही या मंडळाचे कार्यकर्ते यांनी आवर्जून मला इथं तुमच्या समोर बोलण्यासाठी एक संधी दिली. एक व्याख्यानाच्या निमित्ताने तुमच्या समोर मला बोलण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मनापासून त्यांचे सर्वांचे आभार. आणि तुमचेही, तुम्ही श्रोतेजनांनी माझं एवढं छानपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही खूप आभार. धन्यवाद.
याच ठिकाणी मॅक्सवेल मल्टी सर्व्हिसेस ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे त्यांना एक सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊनही त्यांचा सत्कार होत आहेत.